बर, आपण कार्यक्रम सुरू करूया. ओके. आणि सुरुवातीला नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर हे एक व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. त्याचे जे वक्ते आहेत किंवा हे सादरीकरण जे करणार आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. श्याम सोनार हे एक चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि 1993 पासून अनेक विद्यार्थी संघटनांमध्ये, ज्याच्यामध्ये छात्र भारती आहे, राष्ट्र सेवा दल आहे, SFI आहे, यामध्ये त्यांनी काम केलेले आहे. नर्मदा बचाव मध्ये पूर्ण वेळ होते. 2003 मध्ये पत्रकारितेचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. नंतर दैनिक महानगर मध्ये आणि युनिक फीचर्स मध्ये त्यांनी पत्रकारिता देखील केलेली आहे. शिक्षण हा महत्वाचा त्यांचा कार्यक्षेत्र राहिलेला आहे. त्याशिवाय अनेक सामाजिक चळवळीमध्ये होते. 2005 पासून शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी त्यांचं शोध अध्ययन सुरू होतं. सरकारी शाळा सुधार हा एक महत्वाचा विषय त्यांनी नेहमी हाताळलेला आहे. शिक्षणाचा अधिकार आणि जाती अंत पुस्तक हे लिहिलेलं आहे, पण ते अद्याप अप्रकाशित आहे. राज्यात विविध विद्यार्थी संघटना व शिक्षक पालक संघटना, ट्रेड युनियन यांच्याकरता एकत्र शिक्षणाच्या हक्काची चळवळ गतिमान करण्याचा आणि सरकारी शाळा सुधार करण्याचा प्रयत्न हा नेहमी संघर्ष म्हणून केलेला आहे. अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचाची स्थापना 2009 हैदराबाद येथे झाली, तेव्हा त्याचे ते संस्थापक सदस्य आहेत. डॉक्टर अनिल सदगोपाल, प्राध्यापक हरगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अखिल भारतीय चळवळींमध्ये त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे. 2008 मध्ये समान शिक्षण मूलभूत अधिकार समिती शिक्षणाच्या प्रश्नावर काम करण्यासाठी स्थापन झाली. त्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा हातभार राहिलेला आहे आणि ही समिती सर्व राज्यभर पोहोचवण्यासाठी त्यांचं काम चालू आहे. तर या श्याम सोनार यांना मी विनंती करतो की त्यांनी नवीन जे धोरण आलेलं आहे त्या धोरणामध्ये काय आहे आणि याच्यामध्ये काय अपेक्षित आहे याबद्दल त्यांनी जरूर आपलं मत व्यक्त करावं. मी श्याम सोनार यांना निमंत्रित देतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात साधारणतः 2015 पासून ते आतापर्यंत 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे मसुदे सरकारने प्रसिद्ध केले आहे. काही मसुदा सरकारला बळजबरीने पत्रकार आणि जनता यांचा दबाव होता म्हणून ज्याला प्रसिद्ध करावा लागला, ज्याला आपण सुब्रमण्यम कमिटीचा रिपोर्ट म्हणून तो भारतामध्ये त्याला ओळखला जातो. आणि ते जर जनतेने विचारलं नसतं तर कदाचित तो सुब्रमण्यम कमिटीचा रिपोर्ट हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे मसुदे सरकारने तयार करण्यासाठी घेतले आणि त्या मसुद्यावर काही तज्ज्ञांची टिप्पणी, टिप्पा आणि विश्लेषण मागवण्यासाठी सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती. आणि त्या सुब्रमण्यम कमिटीने धारदार थोड्या प्रमाणात का होईना एक चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग तो प्रयत्न केल्यामुळे त्यावेळेला झालं असं होतं की जेव्हा सुब्रमण्यम कमिटीचा रिपोर्ट आला त्यावेळेला सगळ्यात जास्त लोकांना ते कळालं की अशी काही ही शैक्षणिक नीती जी आहे ती केली जात आहेत आणि तिच्यामध्ये या प्रकारच्या गोष्टी आहेत. मी प्रयत्न करतोय की नवीन शिक्षक नीती जी मी डाउनलोड केलेली आहे मराठी, हिंदी, इंग्लिश तिघी, तांत्रिक बाबतीत काही अडचण येत आहे म्हणून तोपर्यंत मी आपलं भूमिका पण मांडतो. पण याची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला प्रक्रिया पहिले समजून घेतली पाहिजे. म्हणजे की कुठलंही धोरण म्हणजे उदाहरण 1986चं आत्ता देतो. राजीव गांधी त्यावेळेला पंतप्रधान होते, दिवंगत राजीव गांधी, आणि 86चं धोरण हे 86 मध्ये मंजूर झालं. MC छागला मला वाटतं त्यापर्यंत होते बहुतेक. त्याच्या आधी शिक्षण मंत्रालय शिक्षण विभागाचं नाव होतं आणि 86ला मानव संसाधन मंत्रालय नाव झालं. पण तरी 86ची नीती जी झाली त्याचे वृत्तपत्रामध्ये वृत्तांकन आहे आणि त्याच्यामध्ये आहे की साधारणतः महाराष्ट्राचे 6 महसुली विभाग आहे तिथे ठिकठिकाणी तो कच्चा मसुदा जो आहे तो शिक्षक, उद्योजक, व्यापारी, लेखक, पत्रकार, वैज्ञानिक, शेतकरी, बुद्धिजीवी, प्राध्यापक, विद्यार्थी, राजकीय पक्ष, कामगार अशा सर्व जे
साधारणतः 22 ते 23 जे क्षेत्र आहे त्यांना तो एकत्र बोलवून त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यावर लोकांच्या सूचना, टीका, विरोधी मतं, सहमती अशी सगळी मागवली होती आणि असं त्यांनी जवळजवळ देशभर केलं होतं आणि तो 1 वर्ष काहीतरी कार्यक्रम चालला आणि त्यानंतर 86ला त्याची संसदेमध्ये मंजूर घेण्यासाठी चर्चा केली गेली आणि मला जेवढं माहिती आहे त्या 86च्या नीतीच्या संदर्भात साधारणतः 1.5 ते 2 दिवस खल झाला आता संसदेमध्ये. वृत्तपत्रामध्ये त्याविषयी खूप माहिती पण आली होती आणि अशा पद्धतीनं ती प्रक्रिया राबवली गेली होती. आता मग या नवीन शिक्षण धोरणाची प्रक्रिया कशी राबवली गेली आहे ती भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेला, सरनाम्याला, प्रिअम्बलला, लोकशाही मूल्याला धरून आहे का? तर मी जाणीवपूर्वक विधान करतोय नाही. मग त्याचा मी प्रत्यक्ष पुरावा साधारणतः 600 पानाचा आहे. मुंबई महानगरपालिकेला आम्ही माहितीचा अधिकार दिला होता साधारणतः 2014, 15, 16 या 3 वर्षाच्या काळामध्ये आणि या समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीची एक सहभागी संस्था पण होती अवी अबॅकस. तर आम्ही तो माहितीचा अधिकार दिल्यावर आम्हाला लक्षात आलं की मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद जी SCRT जिल्हा म्हटलं जातं आणि भाजपने त्याचं नाव विद्या परिषद असं केलंय 2014 नंतर. तर त्यांच्याकडे पण माहितीचा अधिकार टाकला. त्याच्यातून जी माहिती मिळाली की महानगरपालिकेच्या स्तरावर DO आणि EO आणि बाकीचे अधिकारी यांनी यांच्या बैठका घेतल्या. SCRTने पण विभागा पातळीवर फक्त अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना काय वाटलं तेच केलं आणि त्याला त्यांनी वरती राज्याने केंद्राकडे असे ते कच्चे मसुदे पाठवले. आता याच्यामध्ये आम्ही धुंडाळलं तर आम्हाला हे दिसलं नाही. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, वकील, कलाकार, साहित्यिक, लेखक, कामगार, वैज्ञानिक, उद्योजक, विद्यार्थी, राजकीय पक्षाला डावलून कसं काय अशी नीती होऊ शकते? राजकीय पक्ष हे लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक मोठा भाग आहे भारतीय समाजाचे. त्याच्यामुळे राजकीय पक्ष त्या पक्षांच्या संदर्भात कोणाचेही मतभेद असू शकतात. काही त्यांच्या काही आयडिओलॉजीज असतील त्याबद्दल मतभेद असू शकतात. पण त्यांना सुद्धा वगळून यांनी ही प्रक्रिया राबवली आणि मग ते मसुदा तयार केला आणि तो मसुदा तयार केल्यावर त्यांनी तो त्यांच्या वेबसाईटला टाकला. म्हणजे पहिला मुद्दा मी मांडला की ही जी प्रक्रिया जी झाली आहे ती प्रक्रिया लोकशाहीला धरून झालेली नाही. मग ही प्रक्रिया लोकशाहीला धरून झालेली नाही तर मग ही प्रक्रिया आपण स्वीकारायची कशी? कसं आपण स्वीकारणार? मग मला जो प्रश्न पडला की जर ही प्रक्रिया चुकीची आहे तर आपण याच्यामध्ये काय पद्धतीने लोकांना सांगू शकू? मग आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी 86वी राज्यघटना दुरुस्तीचा उल्लेख केला. आपल्या स्क्रीनवर काही दिसतंय का? चौकट दिसतंय? हो. दिसतंय. त्याच्याकडे संपूर्ण भारताच्या आपल्या पुरोगामी चळवळींनी दुर्लक्ष केलेलं आहे. ज्याच्याकडे मी नाव घेत नाही पण जे आदर्श ज्याला आपण विचारधारात्मक लढाई लढतात त्यांनी ही गोष्ट जनतेपासून अजूनही व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला नाही. ती कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी केला होता. भाईवैद्यांच्या काळापर्यंत या सगळ्या गोष्टी थोड्या चर्चेला गेल्या होत्या. तेव्हापासूनचा तो इतिहास आहे. 2012-13 पासून करण्याची कुणकुण 2012-13 पासून होती की भारत सरकार नवीन शिक्षण नीती बनवते आहे पण ती त्या सरकारला बनवता आली नाही. या संपूर्ण नीतीमध्ये तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर 86वी राज्यघटना दुरुस्तीचा उल्लेख नाही. मला सांगा, मी श्याम सोनार, तुमचा माझा झगडा झाला तर मी पोलिसांकडे जातो. माझ्या बायकोचा जर झगडा झाला तर मी पोलिसांकडे जाणार. माझं घरातलं लॅपटॉप हरवलं गेलं तर पोलिसांकडे जाणार. माझ्या घरातलं काही वस्तू चोरीला गेलं तर मी पोलिसांकडे जाणार. कोरोनामध्ये काय झालं किंवा अजमल कसाब सारखा व्यक्ती हमला करतो मी पोलिसांकडे जाणार. कारण माझ्या जगण्याचा हक्क हा इंडियन सिटीजन म्हणून राज्यघटनेने जबाबदारी घेतली की सरकारने तो रक्षण करायचा. मग ज्यावेळेला शिक्षणात जगण्याचा अधिकार म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये आहे तर त्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली 2002ला. बघा, त्यावेळेला आपल्या भारतात 2001च्या सेन्ससनुसार 0 ते 6 म्हणजे अंगणवाडीमध्ये म्हणजे पूर्व प्राथमिक वयामध्ये एकूण 15,38,00,000 लोकसंख्या जी आहे ती येऊ शकत होती. आणि 15 ते 19, मी 6 ते 14 नाही घेतलं, याचं कारण तुम्हाला सांगतो.
6 ते 14 वयाच्याच मोफत मुलांना सक्ती शिक्षण दिले जाईल, ही 86वी राज्यघटना दुरुस्ती झाली. म्हणजे त्यांनी 6च्या खाली आणि 14च्या नंतर जे मुलं मुली ते आणले नाही. मग 6च्या खाली 15.5 कोटी आणि 15 ते 19चे 10.5 कोटी आणि 20 ते 24चे जवळजवळ 10 लाख. बघा, हे 2000 सेन्ससचा अधिकृत डाटा आहे. मी विधान करतोय जाहीर की हे भारताच्या स्तरावर होतं की जेव्हा राज्यघटना दुरुस्ती 86वी झाली आणि शिक्षणात तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणून दिला जाते जगण्याचा हक्क, तर त्यावेळेला एवढ्या 15.5 कोटी 10.5 कोटी आणि 20 ते 24 मधले 9 कोटी 10 लाख एवढे जे म्हणजे आता 15 आणि 10 25 आणि 9 म्हणजे जवळजवळ 40-45 कोटी जे बालकं आहेत, 34 कोटी जे आहेत, त्याची अजून जास्त वाकडेवर होईल. एवढ्या बालकांना नाकारणारी 86वी राज्यघटना दुरुस्ती झाली आणि ही 1993च्या एका सुप्रीम कोर्टाच्या निकाला अन्वये झाली. त्यावेळेला महाराष्ट्रात काय होते लोकसंख्या? 0 ते 6च्या अंगणवाडीमध्ये किंवा पूर्व प्राथमिक मध्ये जे मुलं मुली जाऊ शकतील 1,36,71,000. 15 ते 19 म्हणजे पुन्हा 6 ते 14 मी वयोगट सोडून टाकला, कारण 6 ते 14ची जबाबदारी सरकार घेणार असं 86वी राज्यघटना दुरुस्तीमध्ये म्हटलंय. म्हणून जवळजवळ 98,46,000 15 ते 19 म्हणजे आपण ज्याला उच्च माध्यमिक शिक्षण म्हणतो आणि उच्च शिक्षणाकडे जातो. आणि 20 ते 24 ज्याला डॉक्टरेट एमपीएच शिक्षण पीजी म्हणतो आपण ते जवळजवळ 88 लाख. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 कोटीपेक्षा अधिक म्हणजे 2.5 कोटी जेव्हा विद्यार्थी हे शिक्षण व्यवस्थेमध्ये येण्यासाठीचा तो काळ आता 2001ची जनगणना झाली आणि 2002ला 86वी राज्यघटना दुरुस्ती झाली. मग यांना वगळून या 86वी राज्यघटना दुरुस्तीमध्ये म्हटलंय की हे भारताचं सरकार, ही भारतीय राज्यघटना 6 ते 14 वयोगटाच्या मुलांना सक्तीचं मोफत शिक्षण अशा पद्धतीने देईल ज्या रीतीने राज्यघटनेच्या अंतर्गत ते सरकार जसं कायदा करेल तसा तो अधिकार दिला जाईल. याला 86वी राज्यघटना दुरुस्ती म्हणतात. ही न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती गोखले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातल्या समस्त स्वातंत्र्य चळवळीतील लोकांच्या जी इच्छा आकांक्षा होता त्याला धुळीस मिळवणारी ही राज्यघटना दुरुस्ती 2002ची. त्यावेळेला वाजपेयीजी पंतप्रधान होते आणि विरोधातल्या सगळ्यांनी इन्क्लूड डाव्यांनी सुद्धा त्यावेळेला ती मंजुरी दिली होती. ठीक आहे, मी त्याच्या पलीकडे त्यांच्यावर टीका करणार नाही, तो आता कारण. मग आता मी जस्ट याचा उल्लेख केला आणि 2011ला ती संख्या कशी आणि एकूण 34.5 कोटी त्या लोकांना हक्क नाकारला. मग हिचा आढावा न घेता राज्यघटनेमध्ये तुम्ही फंडामेंटल राईट काढून घेताय आणि नवीन शिक्षण धोरण जे तुम्ही आणता आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय बघत आहेत? नवीन शिक्षण धोरणासंदर्भात मी आपल्याला नवीन शिक्षण धोरण उघडतोय. त्यांनी ज्या पद्धतीने समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही सर्वांना शिक्षण देऊ, आम्ही मोफत शिक्षण देऊ, आम्ही मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊ. त्याचबरोबर त्यांनी असा दावा केला आहे की हे क्रांतिकारी शिक्षण आहे, हे ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे जगामध्ये आपला भारत एक वेगळी ओळख निर्माण करेल अशा पद्धतीचं आम्ही शिक्षण देऊ असं ते म्हणतायत. 5+8+4 म्हणजे पहिले 5 वर्ष ते आता काय करतायत, पूर्व प्राथमिक आणि पहिली दुसरी तिसरी यांना तर एकत्र करत आहेत. ही 2019ची खरी नीती आहे आणि ही जनतेपर्यंत यांनी अजून दिली नाही, दाखवली नाही. कारण हे सर्व जे आलेलं आता 55 पानाचं फक्त डॉक्युमेंट आलेलं आहे. पण त्याच्या आधी जर आपण डॉक्युमेंट बघितलं तर हे जे डॉक्युमेंट भारत सरकारचं, तर मी तो प्रयत्न करतोय की यांचे जे शब्द आहेत त्या शब्दामध्येच आपल्याला बरोबर पकडता येऊ शकतं. की ते म्हणतात की प्राचीन काळापासून आम्ही समताधिष्ठित शिक्षण दिलेलं आहे. प्राचीन काळापासून महिलांना आम्ही अधिकार दिलेले आहेत. महिलांना अधिकार दिला असता गार्गी आणि मैत्री हे कशाला लढल्या असतात हा प्रश्न धोरणात्मक म्हणून उपस्थित होतो. दुसरा मुद्दा, त्यांनी याच्यामध्ये राष्ट्रीय विकास याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की 50%च मुलं 2030 पर्यंत जातील असं त्यांनी त्याच्यामध्ये विधान केलंय. बघा 2000 साली त्यांनी म्हटलं की आम्ही 2010ला सगळे मुलं शाळेत पोहोचतील. 2015 ते म्हणतात की 2030ला सगळे मुलं शाळेत पोहोचतील आणि आता त्या नीतीमध्ये म्हणता आहेत की आम्ही 2030 पर्यंत 50च मुलं शाळेमध्ये एनरोल होतील. म्हणजे 100 पैकी 50 मुलं एनरोल होणार नाही ते मान्य करतात.
आणि आम्ही 2 कोटी जे शाळाबाह्य मुलं आहेत त्यांना आम्ही 2030 पर्यंत आणि या नीतीद्वारे आम्ही त्यांना शाळेमध्ये घेऊ असं ते म्हणतात. मग आता प्रश्न निर्माण होतो की ही जर नवीन शिक्षण नीती आहे याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे 3 गोष्टी आणलेल्या आहेत. देशस्तरावर त्यांनी साधारणतः 3 उच्च संस्था ज्या आहेत त्या स्थापन करणार आहेत, ज्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण तिघाचा ज्याच्यामध्ये संबंध असेल. केंद्रीय विद्या परिषद, राष्ट्रीय शिक्षण शोध आयोग आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद असे स्वतंत्र 3 त्या सरकारी एजन्सी स्थापणार आहे, जे सगळं सर्वंकष निर्णय जो आहे तो केंद्र सरकार घेईल. आता केंद्र सरकारला अधिकार आहे का? हो, अधिकार आहे. कारण शिक्षण हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असताना कंकरंट लिस्ट मध्ये असल्यामुळे, समवर्ती सूचीमध्ये असल्यामुळे राज्य आणि केंद्र दोघांना अधिकार आहे. पण राज्य केंद्रावर अतिक्रमण करू शकत नाही, केंद्र राज्यावर अतिक्रमण करू शकत नाही. पण पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या ज्या तीन ज्या आहेत त्या 3 ज्या संस्था ज्या आहेत त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असणार आहेत. आणि जर हॅलो सोनार सर. हा, बोला. नमस्कार सर, तुम्ही ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट ओपन केलाय का? हो हो. कारण की आम्हाला फक्त ती PDF फाईल दिसते आहे. हो का? तर तुम्हाला ओपन करून ती स्क्रीन शेअर करावी लागेल पहिले आम्हाला, मग ते आम्हाला विजिबल होईल. थँक्यू कल्पना, थँक्यू. मी तर ओपन केली म्हणजे तिकडे. हा सर, पहिले तुम्ही शेअर करताना स्क्रीन शेअर केले तर PDF आता शेअर करावे लागेल. शेअर मध्ये जा तुम्ही आणि PDF शेअर करा. त्यामुळे काही स्क्रीनवर काही दिसत नाही आम्हाला. तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत ते आम्हाला दिसत नाही. हा, आता आलंय. सर पहिले स्टॉप स्क्रीन करा पहिले सर. आता जी तुमची स्क्रीन आहे ना ती स्टॉप करा. बरं. हा. हा, आणि आता तुमची जी PDF फाईल आहे ना ती पहिले ओपन करा. ओके. हा, मग नंतर स्क्रीन शेअरला जाऊन मग ती फाईल PDF फाईल ती शेअर करा. अच्छा, आता शेअर करू. हा, येस सर, आता विजिबल. येस. ओके. येस. आलंय का बरोबर? हो, आलंय. फक्त बाकीचं सगळं बंद करा. हा, ते बंद करा. हा, आता बोलू, कंटिन्यू आता. ठीक आहे. हा, येस सर, थँक्यू. हा, ठीक आहे. मला बरं झालं त्याबद्दल. तर मी सांगत होतो की पूर्व प्राथमिक ते PG म्हणजे KG चे PG साठी या 3 संस्था त्यांनी काय केलेलं आहे, अशा तयार केलेल्या आहेत की ज्याद्वारे संपूर्ण देशभर धोरणात्मक निर्णय घेतले जाईल आणि त्याद्वारे ते पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या भारताच्या आणि राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात दिशादर्शन करणारा धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. आता याच्याबद्दल आक्षेप का, असा कोणाचाही सवाल असू शकतो. आक्षेप यासाठी की भारताच्या संविधानामध्ये कलम 1 मध्ये असं म्हटलंय की राज्यांचा संघ आहे आपला भारत राज्यांचा संघ असल्यामुळे समवर्ती सूचीमध्ये पण राज्यांना अधिकार असल्यामुळे जे लोकनियुक्त सरकार आहे, म्हणजे आपण ज्याला राज्याचं सरकार म्हणू, जसं राज्याचं सरकार म्हणजे महाराष्ट्राचं सरकार, वेगवेगळ्या राज्यांतलं सरकार, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा आणि केंद्रशासित प्रदेश जे काय असेल तर तिथे होणाऱ्या निवडणुका. तर तिथले जे लोकनियुक्त सरकार आहे त्यांना अधिकारच राहणार नाही. याचं उदाहरण काय द्यायचं तर बिर्ला अंबानी कमिटीचा रिपोर्ट 2002 साली आधीच्या सरकारच्या काळामध्ये जसा आला आणि पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली ते करत होते त्यावेळेला विरोध झाला, मग ते बारगळलं. तसंच आता हे पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली केल्यामुळे जसं राफेलचं मुद्दा पुढे आला तसंच उद्या उठून पंतप्रधान या सगळ्या 3 संस्थांचे अध्यक्ष असल्यामुळे ते काही 10-12 लोकांसह अख्ख्या भारताचा निर्णय ते घेऊ शकतात आणि त्यांच्यावर फारसं बंधन राहत नाही की ज्या वेळेला असं ते एक ताकदवर केंद्रीकृत संस्थाचे अध्यक्ष म्हणून काम करतात त्यावेळेला भारताचा इतिहास असा आहे की संसदेमध्ये त्याची चर्चा फारशी झालेली नाही आणि होत नाही. आणि राफेलच्या संदर्भात किंवा या नीती दस्तावेजला त्यांनी आता संसदेमध्ये न ठेवता त्याची 2 ते 3 दिवस चर्चा न करता त्यांनी हा कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला रस्त्यावर आता येता येत नाही म्हणून त्यांनी संधी साधली आणि फार चर्चा न करता त्यांनी तो याच्यात आणला.
मग झालाय काय, भारताचा कलम 1, भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ आहे, तर संघराज्य प्रणालीमध्ये मूळ लोकशाही तत्व आहे, त्याला बिलकुल उडवून लावण्याचं ही मोठी तरतूद, हा धोका आहे, हा हमला आहे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकावर, की ज्याला आपण लोकशाहीचं तत्व म्हणतो. मग याच्यामुळे होणार काय की ज्या समाज घटकावर या संपूर्ण शिक्षण धोरणाचा वाईट परिणाम होईल, ते जर उद्या आंदोलन करायला लागतील तर त्यांना माहितीच पडू देऊ नये, म्हणून या अर्थाने त्यांनी त्याच्यामध्ये काही भक्कम तरतुदी आणल्या. भक्कम तरतुदी मी पहिले उच्च शिक्षणाबद्दल सांगतो की आता महाराष्ट्रामध्येच स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे हा कायदा आला असल्यामुळे आणि अनएडेड एज्युकेशन मध्ये आमचे सगळे मित्र मैत्रिणी शिकत असल्यामुळे पहिल्या वर्षाची फी जी FY ची पूर्वी अनुसूचित जाती जमाती किंवा खुल्या प्रवर्गातील गरिबांना पण जी काही अनुदानित म्हणून जी काही कमी फी लागायची ती फी आता 1 लाखाच्या पुढे जाणार आहे FY BA ला सुद्धा. मग आता 1 वर्षाची फी जर एवढी महाग होणार आहे तर 4 वर्ष ग्रॅज्युएशन पर्यंत त्याची लूटमार होणार नाही का, हा प्रश्न. याचं उत्तर काय, याचं उत्तर सरकार देत नाही. म्हणजे तुम्ही 3 वर्ष ग्रॅज्युएशन करण्यासाठीचे होतात ते आता 1 वर्ष वाढवतात, ते 1 वर्ष वाढवण्याचं यांचं जे काही याच्या पाठीमागे जी चाल आहे ते शब्दांवर न जाता शब्दांच्या मध्ये लपलेला त्यांचा आधीच सरकारांचा सगळा जो इतिहास आहे त्याच्या अर्थी आपल्याला म्हणता येतं याच्यामध्ये आर्थिक लुटमार होऊ शकते. आता याचा अजून आर्थिक लुटमार काय, तुम्ही कुठल्याही प्राध्यापकाला विचारा, त्यांना सांगतात की ज्यांनी फी भरलेली आहे त्या मुलांना तुम्ही आता ऑनलाईन ट्रेनिंग द्या. कालच एक प्राध्यापक नाव न सांगता त्यांची नोकरी जाईल, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की असं असं चालू आहे, मुंबई विद्यापीठातले पण आणि बाकीचे विद्यापीठातले पण. त्याच्यानंतर प्राध्यापकांना जे कारकुनी कामात दिलं जात आहे मुलांकडे शिकवायला लक्षच मिळत नाही. तर या पद्धतीने उच्च शिक्षणामध्ये प्राध्यापक आणि शिक्षक मंडळींना कारकुनाच्या कामामध्ये ते जे आधीपासूनच गुंतवून ठेवलं आधीच्या सरकारने, आता त्याच्या डबल त्यांनी गुंतवण्याचा प्रयत्न केला. आणि PGचे जे काही शिक्षणाचे वर्ष आहे ते 2001 वर आणले. आता 1 वर्षामध्ये आधीच जर आपला पाया कच्चा असा आहे आणि त्याच्यामध्ये PG लेवलचं ज्याला शिक्षण आपण म्हणतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला जे संशोधन लागतं आणि संशोधन करून एक इंटेलेक्च्युअल मास जो तयार करायला पाहिजे, जो भारताच्या दृष्टीनुसार राज्यघटनेच्या दृष्टीनुसार विकास करण्यासाठी काय योगदान देईल, त्यासाठीचे जे संशोधन त्या स्तरावर व्हायला पाहिजे. तर त्या स्तरावर जाण्यासाठी आपण आज कुठे आहोत, देशाच्या संपूर्ण जगामध्ये आपण जर बघितलं तर देश कुठे आहे, त्या मानांकनामध्ये त्या रँकमध्ये आपण एकदम खड्ड्यामध्ये आहोत. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या वेळेला पहिलीमध्ये 100 मुलं बसतात किंवा 10 लाख बसतात तर 12वी पर्यंत आता 90 त्याच्यातले पुश आउट म्हणजे बाहेर फेकले जातात. हे 10वी पर्यंतच आहे, 12वी पर्यंतच आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये चायनापेक्षा आपण फार मागे आहोत, श्रीलंकेपेक्षा आपण जवळजवळ मागेच्या स्थितीमध्ये आहोत. आता म्हणजे एशिया खंडामध्ये जर आपण बघितलं ना तर अगदी छोटे छोटे देश आपल्यापेक्षा पुढे एकूण एन्व्हायरमेंट मध्ये. तर आपल्याकडे भारत सरकार एन्व्हायरमेंट दाखवतो की 100% पुढे गेली, पण एन्व्हायरमेंट मध्ये आणि नेट एन्व्हायरमेंट मध्ये जो फरक आहे तो इतका भयानक आहे, अजून चर्चेला असती जागा नाही. तर या संपूर्ण शिक्षण धोरणामध्ये त्यांनी शिक्षकांवर तर हमला केलाच आहे, विद्यार्थ्यांवर पण हमला केला आहे. विद्यार्थ्यांवर हमला केला म्हणजे काय, व्यावसायिक शिक्षण मुला मुलींना घेऊ देणं हे त्यांनी 5वी पासून सुरू केलेलं आहे. 5वी पासून म्हणजे जो मुलगा जी मुलगी 5वी मध्ये ड्रॉपआउट होईल किंवा त्याला जर 5वी मध्ये व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असेल म्हणजे त्याने पुढे संपूर्ण मूलभूत ज्ञानाकडे न जाता 5वी नंतर व्होकेशनल शिक्षणाकडे त्यांनी जावं. अरे ज्याला 12वी पर्यंतचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, सगळं पर्यावरण, भारत आणि जग त्या वयाला त्या टप्प्याला कळलं पाहिजे, त्याला 5वी पासून तुम्ही व्होकेशनल शिक्षण देत आहेत. मग महात्मा गांधींनी बुनियादी तालीम मध्ये ज्या वेळेला काही बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यानुसारच अनेक गोष्टी आजही अनेक विद्यापीठामध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये बऱ्यापैकी चालू आहे, त्याचे शोध पण आहेत. मग तुम्ही त्याला सुधारा. 40 ते 45 हजार जे आपले महाविद्यालय आहे देशामध्ये त्याला सुधारा, त्याच्याबद्दल काही नाही. 800 विद्यापीठ आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित करा, काय नाही. IIT मध्ये जायचं, उद्या 100 महाराष्ट्रातल्या म्हणजे 10,000 मुलांनी ऍडमिशन घ्यायची, त्यातले 100 IIT मध्ये जाणार. आणि IIT मध्ये पण काय फिनान्स आणि बँकिंगने IIT मध्ये जाऊन 2 कोटी रुपये वर्षाला पॅकेज मिळेल का म्हणून त्याच्यातच कोर्स घ्यायला. तर IIT याच्यासाठी नव्हती पंडित नेहरूंनी सुरू केली, समाजासाठी IITचा IIMचा काय उपयोग होईल, एकूण भारताला काय उपयोग होईल, ही दृष्टीची न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखलेंनी 1911ला सक्तीचं प्राथमिक शिक्षणाबद्दलची जी भूमिका मांडली, त्याच्या आधी महात्मा फुलेंनी KG ते PG सक्तीचं मोफत शिक्षणाची भूमिका मांडली, शाहू महाराजांनी तर बजेट पण त्याबद्दल दिलं. हा जो धागा आहे तो धागा पकडून कुठेतरी राज्यघटनेमध्ये आला होता, त्याला
1993च्या सुप्रीम कोर्टने छान स्वागत केलं, पण 2002च्या राज्यघटना दुरुस्तीमध्ये ते काढून टाकले गेलं. तिथून सुरुवात होते की शिक्षणाचा मूलभूत हक्क तुमच्या राज्यघटनेमध्ये आज नाही. मग या नवीन शिक्षण धोरणामध्ये त्याचा उल्लेख का येणार? म्हणजे आमच्यासारखे माणसं मग आहे की आम्ही जी आज भूमिका मांडतो ती पक्षपाती मांडतो. हो, या भारतातील सर्व जातींमधले जे गरीब, या भारतातील सामाजिक आर्थिक सर्व स्तरावर जे गरीब, जे पीडित, आम्ही त्या मग ते मध्यम वर्गातले का असणार, आम्ही त्यांच्या पक्षपाती, त्यांच्या बाजूनेच ती भूमिका आज नवीन शिक्षण नीतीबद्दल मांडवतो. आता पुढचा मुद्दा की याच्यामध्ये त्यांनी साधारणतः स्कूल एज्युकेशन मध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पहिली, दुसरी, तिसरी असं ते एकत्र करतात. म्हणजे जे पहिलं 5 वर्षाचं शिक्षण म्हणून ते एकत्र गृहीत धरतात. तर त्याच्यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स ते म्हणतात. आजही महाराष्ट्रामध्ये 22,000 शाळा ज्या आहेत त्या 5 किलोमीटर अंतरावर आहे वस्त्यांच्या. तर स्कूल कॉम्प्लेक्स म्हणतायत. तर सर्व शिक्षा अभियानाने जो केलेला दावा आहे त्याच्यानुसार ते मुलांच्या वस्त्यापर्यंत जाऊ शकलेले नाही आहेत. तर स्कूल कॉम्प्लेक्स मधून कसे ते जाऊ शकणार? दुसरं, ह्यांनी काही टाइम फ्रेमवर्क दिलेलं नाहीये. म्हणजे आता मुख्य धोरणात्मक काही गोष्टी मी मांडल्या, पण आता आतमधल्या गोष्टी पण जातो त्या आशयाच्याकडे की त्यांनी सांगितले की आम्ही स्कूल कॉम्प्लेक्स देऊ, त्याच्यामध्ये मुलं येणार, मग आम्ही शिक्षकांना या पद्धतीने शिकवणार, मग रेमेडियल कोर्सेस आम्ही करणार, त्यासाठी ते वेगवेगळ्या कॉर्पोरेटची मदत घेणार. आता याच्यामध्ये जे 5वी नंतर ते जे म्हणतात की आम्ही शिक्षण देऊ, त्यावेळेला त्या मुलांना हे शिक्षक जे आहेत ते कोण शिक्षक शिकवणार? तर शिक्षण हक्क कायद्यामध्येच कंत्राटी शिक्षकांची तरतूद असल्यामुळे कॉर्पोरेट किंवा ज्याला आपण म्हणतो की फॉरेन फंडिंगवर चालणाऱ्या काही संस्था प्रामाणिक आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, पण अशा संस्थांचे शिक्षक जे आहेत शालेय शिक्षण ताब्यात घेतील. जसं आज मुंबईमध्ये आहे, त्याचे अनेक पुरावे आहे, डिटेलमध्ये चर्चा करत मी पण मुद्दा मांडतो. मग आजचे जे शिक्षक आहे महाराष्ट्रामध्ये, माझ्याकडे माहितीच्या अधिकारात मी छातीठोकपणे दावा विनोद तावडेंना केला होता ज्यावेळी ते शिक्षण मंत्री होते की 17 लाख शाळाबाह्य मुले आहेत आणि त्याच वेळेला 50,000 नवीन शिक्षकांची गरज आहे. त्यावेळेला त्यांनी अमान्य करता करता मान्य केलं होतं आणि आज त्यांच्याच वेबसाईटवर 18,625 शिक्षकांची आजही गरज आहे. म्हणजे 50,000 जो आमचा डाटा होता त्याच्यामध्ये तथ्य आहे. हे शालेय स्तरावर आहे. मग तुम्ही जर शिक्षणाचं खाजगीकरण याच्यामध्ये करणार आहात म्हणजे काय, विनाअनुदानितच तुम्ही शिक्षण संस्था जास्त काढणार आहात. एकूण 12,000 या 3 वर्षामध्ये नाही 5 वर्षामध्ये विनाअनुदानित शाळांची वाढ झाली या महाराष्ट्रात मध्ये. आपण मागच्या 5 वर्षामध्ये जर घेतलं, आधीचं सरकार आणि हे सरकार साधारण 4 आणि 1 5 वर्ष जर घेतलं तर जवळजवळ 12,000 ते 13,000 विनाअनुदानित शाळांची वाढ झाली असल्यामुळे आणि खाजगी शाळांच्या पालकांना आणि इकडे जसं प्रगत देशांमध्ये चॉईस बेस्ड एज्युकेशनचं स्वातंत्र्य आहे असं जे बोंबा मारले जातात त्याला आधार नाहीये. आपल्या पालकांना पण ते स्वातंत्र्य मिळालं नाही पाहिजे या मताचा मी आहे की माझ्याकडे पैसा आहे आणि मी इथल्या समाजातील तथाकथित उच्च जाती किंवा वर्गातला असल्यामुळे मला ते चांगलं पैसा असल्यामुळे मी चांगल्या शाळांमध्ये निवडू शकतो, पण सगळ्यांना अधिकार नाहीये. महाराष्ट्रामध्ये 80 लाख हाऊस होल्ड जे आहे डिप्राईव्ह आहे म्हणजे वंचित आहे. महाराष्ट्रामध्ये 2 कोटी विद्यार्थी 1ली ते 12वी पटावर आहे आणि त्याच्यामध्ये 90 लाख ग्रामीण भागामध्ये आणि 90 लाखापैकी ग्रामीण भागामध्ये दर 1000 मध्ये फक्त 3 जणांकडे कम्प्युटर डिव्हाइस आहे म्हणजे फक्त 3% लोकांकडे. तर इतकी विषमता असताना त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असतील ते शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही. मी सांगितलं 22,000 शाळा आहे. तर कक्षा 3, 5, 8 मध्ये ज्या पद्धतीने हे भारताचं सरकार विकास करणार असं म्हणतं त्याचा एकदम छोटं इम्प्लिकेशन मी सांगतो की अंगणवाडी मधले जे आता कर्मचारी आहेत ते बाद होणार. कसे बाद होणार? अंगणवाडीचे 2 वर्षाचे जे काल आहे तो काल 1ली, 2री, 3रीला जोडणार. म्हणजे 1ली, 2री, 3रीच्या शिक्षकांवर इतका आता जबरदस्त ताण आणि मारा येणार आहे. मी पहिलेही सांगतो मी शिक्षक नाही आहे तरी पण मला जे योग्य आहे ते मी ते बोलणार. शिक्षकांच्या मर्यादा, शिक्षकांचं काही कामचुकारपणा याला माझं समर्थन नाही, पण जे वास्तव घडत आहे आणि ते पुन्हा उद्या घडणार आहे तर ते बोलायला पाहिजे. तर तो शिक्षकांवर ताण येणार आहे. कसा ताण येणार आहे? पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये आजही आपल्याकडे कुठलाही व्यवस्थित कायदा नाही, कुठलंही धोरणात्मक काही तत्व नाहीये. त्याच्यामुळे ते राम भरोसे सोडून दिलंय. मग ते सोडून दिल्यामुळे अंगणवाडीच्या ज्या शिक्षक आहे त्या जे काही करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण जर झालं आणि तिथे जर कायमस्वरूपी त्यांना
एक सरकारी नोकर म्हणून घेतलं आणि त्या मुलांना तिथेच दर्जेदार मोफत समान शिक्षण जर दिलं आणि ते सार्वजनिक पैशाद्वारे दिलं तर पहिली दुसरीमध्ये ते मुलं तयार होऊन जातील. नाही तर आता जी मुलं जात आहेत ते मुलं जात आहेत ज्यांचं लेखन, वाचन, त्यांची संकल्पना, संज्ञा ज्या आहे त्या ज्या अनौपचारिक शिक्षणातून तयार व्हायला पाहिजे त्या तयार न होता ते पहिली दुसरीला जात आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तसंच होणार आहे. पहिलीच्या मास्तरांवर जास्त ताण येणार आहे आता पुन्हा. मग ते काय करणार? जास्त ताण येणार म्हणजे काय? पुन्हा एका क्लासरूम मध्ये 50 मुलं 60 मुलं असतील आणि एक श्याम सोनार शिकवायला असेल, कोणीतरी XYZ शिक्षक असेल. मग एवढे मुलं असल्यावर तो काय व्यवस्थित शिकवणार हा मुद्दा. मग अशीच मुलं 5वी पर्यंत जातील. आणि आपल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे मध्ये महाराष्ट्र पुढे गेला असं म्हणतात. पुढे गेलं म्हणतात तर महाराष्ट्रातल्या एकूण 70,000 शाळा आहे. 70,000 शाळांपैकी फक्त 8,000 9,000 शाळांमध्ये कम्प्युटर लॅब आहे आणि ड्रॉपआउट जे आहेत ते आपल्याकडे उच्च माध्यमिकचे जवळजवळ 12 ते 13% ड्रॉपआउट जातं. हा, आणि प्राथमिकला पण ड्रॉपआउट आहे आणि ते 12वीला जाताना ड्रॉपआउट जास्त आहे. मग हे स्कूल कॉम्प्लेक्स जे म्हणताय आम्ही स्कूल एज्युकेशनसाठी या पद्धतीने नवीन पद्धतीने केजीचे 2 वर्ष आणि पहिली दुसरी जसं एकत्र करू त्याच्यामध्ये पालकांचं पण जास्तीत जास्त काय आहे तोटा आहे. तोटा कसा आहे की तुमच्या पहिली दुसरी मुलांना जे काही संकल्पना, लेखन, वाचन आणि मूलभूत संकल्पना यायला पाहिजे आणि त्यासाठी शाळेचे मैदान असले पाहिजे. त्यासाठी विविध पद्धतीनं शाळेने मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. ते याच्यामध्ये होणार नाही. दुसरं यांनी बोर्ड काढून 11वीचं केलंय. मुद्दा काय आहे? तुम्ही बोर्ड काढले तरी वन नेशन वन बोर्ड केलं तरी जर शिक्षण हक्क कायद्यामध्ये जसं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन आहे त्याच्यासाठी जे एका वर्गखोलीला 20 मुलं आणि 1 शिक्षक पाहिजे ते केल्याशिवाय चांगलं शिक्षण मिळणार नाही. त्याच्यामुळे बोर्ड काढले काय? ते बोर्ड 11वीला केलं काय? काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे ते जे दावा करतायत की आम्ही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणू आणि त्याच्याद्वारे चांगलं शिक्षण देऊ आणि व्हर्च्युअलच्या आधारे आम्ही त्यांना गणित शिकवू, सांख्यिकी शिकवू, विज्ञान शिकवू, अशा अनेक गोष्टी ते म्हणतायत. त्याचं कारण त्यांना माहिती की आम्हाला शिक्षकांना भरायचं नाहीये. शिक्षकांना भरायचं नाहीये. आणि अशीच मुलं काय होणार? राष्ट्रीय पातळीवर एजन्सी त्यांची टेस्टिंग करणार आणि ते सर्व वरच्या उच्च शिक्षणातल्या परीक्षा देणार. जसं आज नीट आहे. नीटमुळे काय भेदाभेद झाला त्याचे पुन्हा विभिन्न अहवाल, विभिन्न त्याचे अभ्यास आहे. तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण जर केजी ते पीजी जे महात्मा फुले, रानडे, कृष्ण गोखले यांनी जर आपल्याला ज्या पद्धतीने दिशा दर्शन दिलेलं आहे ती दिशा जर न घेता आपण जर अशा दिशेकडे जाणार आहोत की जे 20 वर्षापूर्वी म्हटलं की 2010ला हे गाठलं नाही म्हणजे काय सर्व मुलं शाळेमध्ये जाणार नाही. आज महाराष्ट्रात 17 लाख आहे. देशातल्या 12 लाख शाळा आहे. मग आमचं म्हणणं आहे की यांचं काय होणार? बरं, मग मी सुरुवातीला जे आता म्हटलं की शिक्षण अधिकार कायदा हा जो आणलेला आहे तो त्याचं संपूर्ण कवच आहे ते सगळं तकलादू आहे. राज्यघटनेमध्येच तुमचा अधिकार काढून घेतलाय. त्याच्यामुळे 6 ते 14 मोफत शिक्षण देऊ ते होऊच शकत नाही. मग आता जे मुलं शालेय शिक्षणातून उच्च शिक्षणाकडे जाणार तर त्या उच्च शिक्षणामध्ये मी आता ही स्क्रीन स्टॉप करतो. तुम्हाला उच्च शिक्षणाबद्दल मी काही झलक दाखवतो. चार 5 ड्राफ्ट हे खरं आहे. एका झूम मीटिंग मधला विषय नाहीच आहे हा. हे ज्याला थोडक्यामध्ये ज्याला आपण झलक त्यांनी दिलेली जशी तशी जी आहे हे ते सांगतात. कस्तुरंगन कमिटीने कसं काय काय केलं, त्याची प्रोसेस कशी झाली ते सांगतात. अत्यंत खोटं बोलतात. आता हे जे म्हणतात की पॉलिसी 1968, 1980, 1982, 92 तर आमचं म्हणणं या सगळ्या पॉलिसी ज्या रिलेव्हंट वर्क वगैरे आपण म्हणतो हे जे म्हणतात याच्यामध्ये ते म्हणतायत काय 86वी राज्य घटना दुरुस्ती कुठेच ते म्हणत नाही. फार साखरेसारखे गोड गोड शब्द वापरले त्यांनी. अर्ली चाइल्डहुड केअर ते म्हणतायत आम्ही 3 ते 6 वर्षातल्या मुलांना आम्ही उपलब्ध करून तो 2025 साली, आज नाही 5 वर्षात नाही. याचं कारण यांनी हेक्झॉन मोबिलने IIT मद्रास सोबत करार केलेला आहे. त्याचबरोबर गुगल सोबत करार केलेला आहे, मायक्रोसॉफ्ट सोबत करार केलेला आहे. एकेका बहुराष्ट्रीय कंपनी सोबत त्यांनी 8 महिन्यापूर्वी करार केले, 9 महिन्यापूर्वी. त्याच्यामुळे 2025 मध्ये सुद्धा करू शकत नाही.
2030 पर्यंत पण करू शकत नाही. एव्हरी स्टुडंट इन ग्रेड 5 बियॉन्ड विल बी अचीव्ह फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमेरसी बाय म्हणजे शिक्षण हे काय केवळ साक्षरता आहे का? आमचं म्हणणं की अगदी सरळ मराठीमधनं न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा फुले वाचलं तरी आपल्याला हे कळतं की ते काय म्हणतात. नुसतं लेखन वाचन नाही तर समग्र जीवनाचा अनुभव घ्यायला त्याला अवकाश मिळणं, तो शाळेमध्ये मिळणं, शाळेमध्ये शिक्षणशास्त्र सुधारणं आणि ते समता निश्चित असलं पाहिजे. ते याच्यामध्ये नाही मिळणार. त्याचं कारण काही गोष्टी मी आता सांगितल्या की ज्या 3 केंद्रीय संस्था आल्या त्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आणि त्याचे निर्णय ते घेणार. त्याच्यामुळे हे जे म्हणतात की नवीन पहिलं 5 वर्षाचं, नंतर 3 वर्षाचं, नंतर 3 वर्षानंतर 4 वर्षाचं, असं जे पदवीपर्यंतचं जे काही शिक्षण शास्त्राचं त्यांनी संरचना ते म्हणतायत आणि शाळेचं पण ते संरचना म्हणतायत, तर ते जे म्हणतायत ते अत्यंत खतरनाक आहे. खतरनाक कसं आहे याच्यामध्ये तुम्हाला मी पहिला मुद्दा सांगितला की अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचा नोकरीचा मोठा प्रश्न होणार. आता जे काही किमान ते सरकारी नोकर म्हणून नाही पण अर्ध सरकारी नोकर म्हणून तरी त्यांना दरवर्षी भाऊबीजेला काहीतरी वाढून पण मिळतात, त्याच्यात ती शक्यता पण येणार नाही. मग पहिलीकडे असेच ते जे मुलं कच्चे ते जातील. मग पहिली ते 5वी पर्यंत जे मास्तर आहे त्यांच्या डोक्यावर केवढा ताण असणार, त्यांनी मुलांना कसं सांभाळायचं. आणि एक तर आर्थिक कमजोर, सामाजिक कमजोर, जाती व्यवस्था एवढं सगळं, त्याच्यामुळे असलेली विषमता, तशातून मुलं येणार झोपडीमधून, चाळीमधून, तर त्यांना त्या शिक्षकांनी कसं घ्यायचं अंगावर. आणि तेही 40-50 मुलं मुंबईची ती शिक्षिका आहे ती पण ऐकताय की नंतर बोलेल. इंटिग्रेटेड फ्लेक्झिबल करिक्युलम जे म्हणतायत एकदम 12च्या वर. आता ज्या अर्थी ते करिक्युलमची गोष्ट करता आहेत इंटिग्रेल, तर आता त्यांच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये ते म्हणतात की वैदिक काळामध्ये महिलांना समता होती आणि शिक्षणाचा अधिकार होता. इथून प्रश्न निर्माण होतो, हे कसं काय, कुठल्या आधारे त्यांनी सिद्ध केलं? गुणाचार्याने काय ते मैत्रिणी गार्गे यांना ऋषी मुनींविरुद्ध झगडा कसा करावा लागला, हा एक मुद्दा. फाउंडेशन लिटरसी, आता हे जे आहे पीपल टीचर रेशो जे आहे 30, हाच मुळी चुकीचा आहे. आपले मदन झा लोकशाही समाजवादी विचाराचे आय एस अधिकारी क्युबामध्ये गेले, त्यावेळेस क्युबाचे मंत्री आणि हे मदन झा तिथे शाळेमध्ये फिरत होते. क्युबाचा मंत्री सांगतो की आमच्याकडे ना फार कठीण परिस्थिती आहे, 20 शिक्षक असं आमचं प्रमाण आहे. ही झाली 12 ते 15 वर्षापूर्वीची घटना आणि आपल्याकडे 30 मुलं आणि 1 शिक्षक आहे. त्याच्यामुळे यांनी आपल्या भारताच्या सगळ्याच राज्य सरकारने याचा चुकीचा अर्थ घेऊन फार वाट लावून टाकली आहे. आणि ह्या कायद्यामुळेच काय केलंय त्यांनी की 20 मुलं असलेल्या शाळा ज्या आहेत त्या किती आहे, 10 मुलं असलेल्या शाळा किती आहे, त्या किती आहे, त्याच्यामुळे 30 असेल तरच ते शाळा ठेवू, 10 असेल तर त्या मुलांना रोजच्या शाळेमध्ये आम्ही समायोजित करू, म्हणजे ती शाळा बंद. हा शाळा बंद करण्याचा मोठा डाव जो आहे तो इथे पण सुरू होणार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. आताच महाराष्ट्रातल्या काहीतरी 1012 शाळा बंद झाल्या. छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या वेगवेगळ्या शाळांमधनं अशा 1012 शाळा शिक्षण हक्क कायद्यानंतर बंद झालेल्या आहेत. त्यांच्या बदलीने काहीतरी बंद झालेल्या शाळा सुरू करणार, सरकारी शाळा वाढवणार, पब्लिक फंडेड एज्युकेशन करणार, याच्याबद्दल काहीच बोलले नाही. मग 6% बजेट ते कुठून आणणार आहे? पैसा कुठे त्याच्याकडे? तर त्यांचं म्हणणे करायचं झालं तर हा युनिव्हर्सल ऍक्सेस मग यांनी आढावा घेतलाय का प्रत्येक राज्यामध्ये? तुमचा पीडीएफ दिसत नाहीये. अच्छा, नाही दिसत आहे. पुन्हा शेअर करावं लागेल. स्क्रीन शेअर आहे तुमची. आता येत आहे? नाही, हे स्क्रीन शेअर बंद करावं लागेल, परत शेअर करून पीडीएफ शेअर करावं लागेल. आता पीडीएफ शेअर करा. आता होत आहे? हा, आता ते इन्व्हाइट बंद करा. ओके, आता येत आहे. हा, एन्शुरिंग युनिव्हर्सल ऍक्सेस अँड रेंटेशन म्हणजे सार्वजनिक शिक्षणाची उपलब्धता आम्ही करू. आता मी जो अभ्यास केला आहे आता मुंबई महानगरपालिकेचा मी सांगतो आणि मी कोणाशी डिबेट करायला तयार आहे आणि मला चौकामध्ये उभं राहून कोणी फाशी दिली तरी मी ती घ्यायला तयार आहे जर कोणी सिद्ध करून दिलं माझं विधान. मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून 10,58,570 मुलांना केवळ 7वी नंतर 8वीचे वर्ग नसल्यामुळे शिक्षण मिळालं नाही आणि महाराष्ट्रात ते 23,84,000 मुलांना शिक्षण मिळालं नाही. त्याच्यामध्ये सर्व चातुर्वर्ण्यातले सगळे पीडित मुलं मुली त्याच्यामध्ये आहे. हे 100% जे एनरोलमेंट म्हणताय ते एकदम काय म्हणतात ते 2030 पर्यंत. 2030 मी सांगतो श्याम सोनवणे तुम्हाला लिहून द्यायला तयार आहोत की 2030 ते ज्यावेळेला रिव्ह्यू करतील ना त्यावेळेला म्हणतील 2050 आम्ही
सगळ्यांना शाळेमध्ये घालणार असंही म्हणतील. 2050ला म्हणतील, नाही 2060ला काहीतरी करू. हे 1980 पासून चालू आहे असं. 80च्या पॉलिसीमध्ये राजीव गांधी पंतप्रधान असतानाच कॉर्पोरेटचा शिरकाव झाला. आता त्याचे मोठे पुरावे आहेत आणि ती पुन्हा चर्चा स्वतंत्र आहे. पण मी तुम्हाला फक्त जस्ट मुद्दा, हे जे ते होऊ शकणार नाही. का होऊ शकणार नाही? स्कूल्स कंप्लेंटमध्ये त्यांनी मर्यादा आहे त्या सांगितल्याच नाही, ज्या आपल्याकडे आहेत. जसं आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केलं, गुगलद्वारे केलं की एक शाळा आणि दुसरी शाळेच्या मध्ये अंतर कमी येतं गुगलमध्ये. प्रत्यक्षात त्यामध्ये मोठी दरी आहे आणि ते अंतर 6 किलो निघालं. असं पुण्यापासून अनेक ठिकाणी अशा ठिकाणी झालं. मग शासकीय अधिकारी खाड का उघडले नाही, गुगलने कसं नक्की केलं तसं. मग ऍक्सेस कसं काय उपलब्ध होणार? म्हणतात ते 3 ते 8, 8 ते 11, 11च्या जवळ 14 त्यांनी वयाचे टप्पे पाडले आणि त्यांना आम्ही काय करू, अत्यंत चांगलं शिक्षण देऊ आणि ते उपलब्ध होईल आणि त्यांना आम्ही अभ्यासक्रम देऊ. मग आता जे ते म्हणतात रॅपिड ब्रेन डेव्हलपमेंट, हा रॅपिड ब्रेन करण्यासाठी त्या मास्तराला 126 कामातून तुम्ही काढणार आहेत त्या शाळेतल्या. तर फिनलंडमध्ये त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी साधारण 2002च्या आसपास काहीतरी मला वाटतं फिनलंडमध्ये फार मोठा बदल झाला आणि त्यांनी ठरवलं की IS लेवलचा आम्ही शिक्षकांना दर्जा देऊ, त्यांना सगळं देऊ, सगळे नियम वगैरे त्यांनी पाळलं पाहिजे. आणि क्युबा, फिनलंड, अमेरिका याच्यामध्ये फिनलंड सगळ्यात पुढे चाललं गेलं आजही शिक्षणामध्ये. अभ्यास झाला पाहिजे. ते का झालं? हे रॅपिड डेव्हलपमेंट नुसतं त्या सगळ्या कुठेतरी OECD कंट्री किंवा युरोपमधल्या कंट्रीचे एखादी शब्द उचलले जातात आणि ते आपल्याकडे ते लावले जातात आणि रॅपिड ब्रेन डेव्हलपमेंट करू. साधं अंकज्ञान आणण्यासाठी जे फ्लिपचार्ट लागतात वर्गामध्ये, जे दृश्य ऑडिओ व्हिज्युअल ज्या गोष्टी लागतात, त्याचं साहित्य आज महाराष्ट्रामध्ये नाहीये. 2-4 हजार शाळा सोडल्या तर कसं निर्माण होणार रॅपिड ब्रेन डेव्हलपमेंट? म्हणजे मेंदूला चालना मिळणार कशी? आणि ते म्हणतात कन्सेप्ट इन सब्जेक्ट. प्रत्येक विषयामधल्या संकल्पना मिळण्यासाठी जे शिक्षण लागतं ते काही बेटासारखं काही संस्थांनी तयार केलंय, पण ते प्रत्येक सरकारी शाळेमध्ये पोहोचण्यासाठी काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला महात्मा गांधी म्हणतात ते बुनियादी तालीमचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण शिक्षण इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ करिक्युलम अँड पेडागॉजी. आता शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनाच्या संदर्भात जर बघितला तर ते म्हणतात तिथे प्रोफिशियन्सी, सायंटिफिक, टेम्पर आणि सेन्स, अथेस्टिक, इथिकल रिझन, डिजिटल लिटरसी, नॉलेज ऑफ इंडिया, हे सगळं जेवढं जे भरताड केलंय ना, या प्रत्येक मुद्द्यावर कदाचित 2-2 दिवस 2-2 तास बोलता येऊ शकेल. परंतु हे जे ते म्हणतायत ते शक्य होणार नाही. कारण त्याच्या शिक्षण हक्क कायद्याच्या वेळेला असंच त्यांनी जवळजवळ 10 प्रकारे ड्राफ्ट तयार केले होते. तरी महाराष्ट्रामध्ये मी सांगतो की 7वी नंतर 23 लाख 8 वर्षात, आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 10,58,000 8 वर्षात, म्हणजे सरासरी एका वर्षामध्ये 1.25 लाख मुंबईमध्ये 7वी नंतरच मुलं नाही. त्याचं कारण या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये 7वी पर्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षण अशी धारणा आहे. आता नवीन शिक्षणामध्ये त्यांनी 1ली ते 5वी असं प्राथमिक शिक्षण ते म्हणतात आणि शिक्षण हक्क कायद्यामध्ये 1ली ते 8वी, KG ते 8वी असे प्राथमिक शिक्षण आहे. आता पुन्हा नवीन नवीन व्याख्या. त्याचं कारण काय आहे ते की राज्यघटनेमध्ये कलम 351 मातृभाषा मधून प्राथमिक शिक्षण हे सक्ती केलेली आहे. प्राथमिक शिक्षणाची व्याख्या 1ली ते 8वी आहे. 1ली ते 8वी मातृभाषा शिक्षण असलं पाहिजे, हा त्याच्यातून निहितार्थ निघतो. ते करणार आहे का? इक्विटेबल इन्क्लुसिव्ह एज्युकेशन फॉर एव्हरी, समावेशी शिक्षण कशा, म्हणजे समावेशी म्हणजे ते PPP अंतर्गत ज्याला आपण म्हणतो राईट टू एज्युकेशन मध्ये जो फॉर्म्युला आपला तो ते म्हणतात समावेशी शिक्षण. म्हणजे त्याच्यावर चर्चा करता येईल, प्रश्न उत्तरामध्ये मी बोलेल. लँग्वेज, भाषेच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की प्राथमिक शिक्षण आणि संस्कृतचं त्यांनी काय म्हटलंय की आम्ही संस्कृतमधून शिक्षण देऊ. आता संस्कृत ज्ञान भाषा म्हणून होती का आणि ती आहे का? त्याच्यामुळे ती केव्हाही उडणार. संस्कृत मी पण शिकलो, मला आवड आहे, पण ती ज्ञान भाषा व्यवहाराची भाषा नाही, त्याच्यामुळे ती ऐच्छिक म्हणून ठेवली पाहिजे. संस्कृत त्याबद्दल काही दुमत नाही. संस्कृत काय जगाच्या सगळ्याच भाषा शिकल्या पाहिजे. टीचर बद्दल बोललेलं आहे की टीचरला जाता त्यांनी ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये सांगितलंय की तुम्ही XYZ कंपनीकडे जा, XYZ दुकानदारांकडे जा, फंड घेऊन या आणि तुमच्या शाळेमध्ये साधनं घेऊन या. मग तो आमच्याकडनं रोजगार हमीच्या अंतर्गत जो काही सेस घेतला तो कशासाठी? शिक्षण उपकार घेतला तो कशासाठी? आणि वेगवेगळ्या संपूर्ण राज्यातून जे टॅक्स जमा करता कशासाठी? 4 प्रकारचे टॅक्स राज्य शासनाकडे शिक्षणाचे जातात. केंद्र शासन वेगळा, तो सेंट्रल एक्साइज ड्युटीचा वगैरे वेगळा, त्याच्यातून वेगळा शिक्षणाचा कर जातो. 6 प्रकारचे टॅक्स आणि आता GST मुळे सगळा महपूर पैशाची गंगा मोदींच्या उजव्या खिशात आहे.
सगळा पैसा तिकडेच चाललाय त्यांच्याकडे. तर त्या शिक्षकांसाठी आणि त्यांच्या ट्रेनिंगसाठी आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे एकूण 6 लाख शिक्षक आहे, त्याच्यातले साधारणतः खाजगीमध्ये 3 लाख आहे आणि जवळजवळ 2.5-3 लाख तेवढे सरकारी याच्यामध्ये आहे. तर सरकारी शाळातल्या त्या शिक्षकांचं दर्जेदार ट्रेनिंगवर यांचं बजेट नाही आहे. तर पुन्हा चर्चेचा मुद्दा आहे, ती आकडेवारी जर दाखवली तर वेगळी चर्चा होऊ शकेल. हाय, त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही त्यांना भरपूर बजेट देऊ. कसं देणार? हे प्रोफेशनल डेव्हलपमेंट, होमी बाबा सायन्स सेंटरने एक सुंदर मॉड्यूल तयार केलेलं आहे, शिक्षक व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम, जो कसा असला पाहिजे, जो प्रत्येक पालकाला आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रौढ नागरिकाला तो आवडेल असं होमी बाबा सायन्स सेंटरने सामाजिक न्यायाच्या धर्तीवर, सगळ्याचा बेस फुले, गांधी, आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले असा आहे, त्या धर्तीवर तो आहे की शिक्षकांचं पण डोकं कसं घडलं गेलं पाहिजे. तो जर विषमता दिष्टीत आलेला असेल, तो शाळेमध्ये मुलांना कसं ट्रीट करेल, त्याची आर्थिक सामाजिक बाजू समजून घेण्याचं त्याचं जे प्रशिक्षण शिक्षकाचं व्हायला पाहिजे, तेच जर नाही झालं आणि ते करण्यासाठी त्याला वर्गात वातावरण नसलं तर काय करणार? तेच आता त्याचा पुढचा भाग. 2030 ओनली दोज इन्स्टिट्यूशन ऑफरिंग 4-year टीचर एज्युकेशन प्रोग्राम कॅन ऑफर द 2-year प्रोग्राम. अशा अटी जर घातल्या तर कसे शिक्षक जे ते होणार? म्हणजे एकीकडे आज 50,000 दरवर्षी डीएड बीएड झालेले म्हणजे उत्पादन बाहेर पडतंय, म्हणजे शिक्षक बाहेर पडताय. एकीकडे गेल्या 3-4 वर्ष झालं मी म्हणत होतो की हा माझा आकडा का, तर आरटीआय आम्ही टाकला होता, त्याच्या आधारे ते विधान आहे, त्या अर्थाने ते आहे की 52,000 शिक्षकांची गरज आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्रात म्हणजे FY BA BCom BSc याला आपण उच्च शिक्षण म्हणतो, त्याच्यामध्ये 72,000 प्राध्यापकांची गरज आहे. म्हणजे 1,20,000ची निव्वळ केजी ते पीजी मध्ये गरज आहे. अजून 11वी-12वीचा आकडा माझ्याकडे पूर्ण नाहीये, 9वी-10वीचा पण नाहीये, म्हणजे 1ली ते 8वी आणि 13वी ते 15वीचाच आकडा माझ्याकडे आहे, जो मी त्याबद्दल बोलू शकतो की अशा 1,20,000 शिक्षकांची गरज असताना टीचर एज्युकेशन मध्ये प्रत्येक राज्याला अशी किती शिक्षकांची गरज आहे, त्यांच्यासाठी काय बजेट आहे, याच्याविषयी याच्यामध्ये काही टाइम फ्रेम दिला नाही, काही बजेटरी म्हटलं नाही. फक्त आम्ही 6% बजेटचा खर्च करू, कारण खूप लोकांनी आरोळ्या मारल्या आहे काँग्रेसच्या सरकारच्या काळापासून. त्यांनी करावं असं म्हटलं होतं, पण त्यांनी केलं नाही. यांनी ते नुसतं म्हटलं, या म्हटल्याला काही अर्थ राहत नाही. बाकी त्यांनी जे म्हटलेलं आहे की 4-year इंटिग्रेटेड बॅचलर ऑफ एज्युकेशन ऍट मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन, हे पुन्हा धक्कादायक आहे. जसं मी म्हटलं की 12वी नंतर पदवीसाठी 4 वर्ष ते घालण्यामध्ये त्यांना ते पैशा आधारित शिक्षण द्यावं लागेल. शिक्षकांना पण पैशा आधारित ते शिक्षण कसं घेता येईल, हा मला प्रश्न. हा स्कूल्स कॉम्प्लेक्सचा मुद्दा. तो इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन आम्ही करणार, मॅनेजमेंट करणार. आता मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जर ईमेलद्वारे तक्रार केली जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे, तो ईमेलद्वारे तुमची ओळख असेल, वशिला असेल तरच तो प्रतिक्रिया देतो, फीडबॅक देतो. काय त्यांचं मॅनेजमेंट आहे, काय त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे? मिड डे मीलचं जे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही बघता बघता तुम्ही हैराण व्हाल की क्लिक केल्यावर ज्याला व्यवस्थित डाटा, क्रोनॉलॉजिकल डाटा मिळाला पाहिजे तो मिळत नाही. UDI-वरचा डाटा हा तुम्हाला क्रोनॉलॉजिकल मिळत नाही. म्हणजे दरवर्षीचा जर डाटा आला तर मागच्या वर्षीचा सगळं एक अनालिटिकल फ्रेमवर्क मध्ये जसं इतर प्रगत देश किंवा छोटे छोटे देश देतात तो सुद्धा देऊ शकत नाही. तर हे काय मॅनेजमेंट करणार स्कूल कॉम्प्लेक्स मधून? आता तुम्हाला स्कूल क्लबचं उदाहरण देतो. आम्ही मराठवाडा नांदेडमध्ये गेलो होतो आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष 3 ते 4 वर्ष आदिवासींमध्ये काम केलेलं आहे. तर तिथे ज्याला आपण म्हणतो की चांगल्या सदन शाळा असलेल्या, पण त्या शाळांमध्ये जे गरीब मुलं येतात त्यांना ते किती लांब पडतं. तर तिथे हे जे काय स्कूल कॉम्प्लेक्स आहे ते कसं राबवणार आहे, कसं उपलब्ध करून देणार आहे, आणि या संपूर्ण शाळांचे नियम कसे असणार आहे? मग आताची स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी आहे तिला ते पॉवर यांनी दिला आहे का? नाही. शिक्षणाधिकार कायद्यामध्ये ज्या किमान अधिकार देण्याची गोष्ट SMC मध्येच आहे फक्त, आणि परीक्षा पद्धत काढून शिक्षणाधिकार कायद्यामध्ये जे काही आणण्याचा प्रयत्न केलाय CCE, हे 2 गोष्टी सोडल्या तर शिक्षणाधिकार कायदा म्हणून आम्ही जाळून टाकला. आणि आजही तुमच्या समोर मी बोलतो की तो जाळण्यालायकच तो कायदा आहे, कारण राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार कलम 19 नुसार, फ्रीडम ऑफ स्पीच नुसार तो आम्हाला अधिकार, आम्ही 1 एप्रिल 2010 तो चैत्यभूमीपर्यंत नेला होता आणि तिकडेच आम्ही जाळून पण टाकला होता तो कायदा. त्या कायदा इतक्या वाईट गोष्टी, पण त्याच्यामध्ये काहीतरी 2-3 चांगल्या आहे. पण तेवढ्याने काही भारताच्या नागरिकांना मुलांना शिक्षण मिळालं नाही. म्हणून मी सांगतो की शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर देशभरामध्ये लाखो शाळा बंद झाल्या, हजारो बंद झाल्या, लाखो मुलं बाद झाले. आणि नवीन शिक्षण धोरणामुळे 44 कोटी मुलं बाद होणार आहे. ते कसं, मी तुम्हाला ते पुढे APSC अमेंडमेंटवर येईल तेव्हा सांगणार आहे. तर हे सिम्पल बेस्ड नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे जो आहे यांनी काय केलंय, PISA OECD कंट्री ज्या आहेत पुन्हा आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे.
त्यांनी ठरवलेल्या नॉर्म्सवर त्यांनी स्कूल अचिव्हमेंट चे निकष ठरवले गेलेले आहेत. म्हणजे काय, मी जर श्याम सोनार आहे, मी जर खानदेशी भाषेतला आहे, मी आदिवासी भाषेतला, मला प्रमाण मराठी येत नाही, मग मी गेलो खड्ड्यातून, हे कसं काय? मग माझ्या परिसर भाषेला जर त्यांनी वाव दिला, जे गांधी म्हणतात की अंत्योदय, जे फुलं म्हणतात की तळागाळातला माणूस, जे न्यायमूर्ती गोपाळकृष्ण म्हटलं सगळ्यांना सक्तीचं प्राथमिक मोफत शिक्षण जबाबदारी, या सगळ्याचा जर दृष्टी जर आपण घेतली तर फरक जर घेतला डिबेट, म्हणजे गांधींच्या जातीवृत्ती संदर्भातले काही मुद्दे असतील ते पटत नसतील तो वेगळी गोष्ट आहे, पण बेसिक एज्युकेशन मध्ये गांधींनी जे म्हटलेलं आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही, हा मुद्दा आहे आणि तो सर्वथा सत्य आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा यांच्या प्रकाशात आपल्याला बघावं लागतं फुले आंबेडकर गांधी पेरियार आणि राज्यघटना, की आपण हे स्कूल रेग्युलेशन सगळ्या लोकशाही पद्धतीचं असणार आहे का? आता SCRT अभ्यासक्रम डेव्हलप करणार, जर SCRT डेव्हलप करणार तर माझ्या मुलीचं नाव गार्गी, तिचा अनुभव ठाण्यामध्ये जाते, खाजगी शाळेमध्ये जाते, मुलाला सरकारी शाळेत टाकलाय माझा मुलगा आझाद, त्याचं 2 वर्ष सरकारी शाळेत शिक्षण पूर्ण झालं, 3ऱ्या वर्षी पहिलीमध्ये त्याला मी सरकारी शाळेत टाकलेलं आहे. मला विचारत होते, मला पागल पण म्हणतायत, मला त्याची पर्वा नाही, त्याच्याबद्दल डिबेट चालू आहे घरातही. मुलीला का आधीपासून खाजगी शाळेत टाकलं होतं कारण ती त्यावेळेला त्या भागात राहतो, तिथून जवळ होतं, तिला पण सरकारी शाळेमध्ये टाकण्याचं आम्ही आता मनावर घेतलं. ती ज्या शाळेत जाते त्या शाळेमध्ये तामिळनाडूची CEO असल्यामुळे तिने भलताच तो अभ्यासक्रम राबवला असल्यामुळे चौथीला तिला छत्रपती शिवाजी महाराज नाहीये शाळेमध्ये इतिहासाच्या पुस्तकात चौथीला. मग मला सांगा की हे जे SCRT ज्याच्यावर मी हे क्लिक केलं आपल्याला दिसतंय ना, ते SCRT डेव्हलप स्कूल क्वालिटी असेसमेंट दिसतंय ना सविता? होय होय दिसतंय. हा, तर माझी मुलगी म्हणाली की बाबा हे तर तू आता आपली शासकीय वेबसाईट उघडली, याच्यामध्ये 5वीला शिवाजी महाराज आहे, 4थीला नाहीये. मी घरात लक्ष देत नव्हतो, पत्नी लक्ष देते, सगळं ती बघते. तर त्या CEO कडे गेलो वगैरे तर तिकडचं कुठलं तरी XYZ तो राबवते. मग या अनएडेड शाळा जरी तरी त्यांना कॅपिटेशन बंदी कायद्या अंतर्गत आणि अभ्यासक्रम जे ते शासनानेच ठरवले पाहिजे. तुमची दारूचा धंदा जर शासन सर्टिफिकेट देणार, कांद्याचे भाव शासन नक्की करणार, तर शाळांचं नियंत्रण सरकारच करणार की नाही? म्हणजे इतकी आहे की जगण्याला लागणारी प्रत्येक वस्तू जर सरकार ठरवते, म्हणजे ठरवलंच पाहिजे, त्यांचा अधिकार आहे तो, नो डाऊट. मग शिक्षण हे काय दारूचं दुकान नाहीये, हे काही कांदा भाजीपाला नाहीये. तर मग खाजगी शाळा या अभ्यासक्रमाचं एवढी सगळी यंत्रणा असूनही खाजगी शाळा त्यांच्या पद्धतीचा अभ्यासक्रम ठेवतात आणि सांगतात की नाही प्रॅक्टिकल ओरिएंटेड नाहीये, प्रात्यक्षिक ओरिएंटेड नाहीये. असेल तर मालशेकर कसं काय तयार झाले, दाभोळकर कसं काय तयार झाले, हा प्रश्न आहे ना. हा आपल्या संपूर्ण शैक्षणिक धोरण नीतीमध्येच मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे अभ्यासक्रमामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात आपल्याकडे मर्यादा आल्या आणि तशीच पिढी तयार झाली, हे बरोबर आहे. अगदी अच्युत गोडबोले असतील किंवा अनेक लोक जे IIT मध्ये असले, राजे देसाई सर असतील किंवा अनेक लोक असतील, वसंत लिमये म्हणून जे आता ट्रॅकिंग मध्ये मोठे मास्टर आहे, देहरादूनला आहे, ते IIT मध्ये शिकले. अनेक लोक IITतले आहेत, तर त्यांना आधीचं समाजातलं वातावरण, इकडे वातावरण आणि शाळेतलं वातावरण मिळून त्यांची जडणघडण झाली आणि ते निश्चित विचार करायला लागले. पण तरी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आधी मर्यादा होतात, त्या सुधार आणि बदल होत गेला. पण त्या सगळ्याला तुम्ही टाळून नवीन चांगल्या पद्धतीचं समतेचं अधिष्ठित जर तुम्ही धोरण राबवतायत का असं जर म्हटलं तर नाही. त्यांनी शब्द वापरले पण ते गोड आहे. मग एका शाळेच्या उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रातल्या अनएडेड शाळा ज्या आहेत, ज्या 10 ते 12,000 आता वाढल्या, मी जे म्हटलं वेबसाईटवर हे पुरावा देता येईल, तर त्या शाळा ज्या आहेत तिथे तुमचे अभ्यासक्रम चालत नाही. मग या ऑथॉरिटी काय कामाची? ऍडिशनल की फोकस एरिया, याच्यावर तर मी आता मोठा लेख लिहिला आणि डिबेट छेडलेला आहे मी, आणि माझ्यावर काही लोक टीका करायला सरसवलेले आहे आणि ती टीका मला आवडेल आणि खूप चांगलं आहे आणि जेवढे हमले होतील तेवढे. मी दावा केलाय गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि भारत सरकार आणि हेक्झॉगन मोबाईल आणि यांचे सगळ्यांचे, यांना जसं काही कोरोना येणार असं माहिती होतं आणि 1 लाख कोटी रुपयाची FDI करार भारत सरकारने मागच्या वर्षीच केलेले, की जणू काही यांना कानातून सांगून टाकले, ट्रम्प मोदी वगैरे यांना एकमेकांना माहिती होतं की त्यांनी हे टेक्नॉलॉजी ICT याच्याबद्दल MITच्याच रिसर्चवर आपण भरोसा करणार का? इतका अमेरिकेच आपण उंजळीने पाणी पिणार का? अमेरिकेचे बुद्धिवंत चांगलेच आहेत आणि मी पण ते MITचाच आधार घेतो, पण आपल्या भारतातली आकडेवारी गुंजावायला कोणी अभ्यास करणार आणि MITचा पण संदर्भ घेणार? तर MIT मध्ये पण 2 पक्ष आहे की जे वंचितांसाठी काम करतात, ऑक्सफोर्डमध्ये पण 2 पक्ष जी वंचितांसाठी आणि एक उच्चवर्गीयांसाठी. तर मी बोललो मी वंचितांचा पक्षपातीपणा करेल आणि वंचितांच्या बाजूने बोलेल, उच्चवर्गीयांच्या संदर्भात माझा विरोध राहील, त्यांच्यावर पक्षपात होणार. त्याचं काही व्यवस्था तशी मी तटस्थ वागू शकत नाही, कारण राज्यघटनेने मला अधिकार दिलाय कलम 46 डुबलेल्यांना पुढे आणण्यासाठी. ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराज म्हणतात की खाल्लेल्याला शर्यतीमध्ये तुम्ही कसं बघतात आणि जो उपाशी त्याला शर्यतीमध्ये, तर मी उपाशी पोटी असलेल्यांचा प्रतिनिधी म्हणून मानतो.
मी श्याम सोनार एका शूद्र जातीतून जन्माला असल्यामुळे मला माझ्या संपूर्ण पीडित जनतेची काळजी घेणं हा माझा निसर्गदत्त घटनेने दिलेला अधिकार आहे. म्हणून टेक्नॉलॉजीमध्ये पण मी बोलतो की आज महाराष्ट्रामध्ये तर 70,000 पैकी फक्त 7,000-8,000 मध्येच शाळांमध्येच लॅबोरेटरी आहे आणि एकूण दर हजारामागे फक्त 3% घरामध्येच कम्प्युटर डिव्हाइस आहे. तर हे लोकांच्या डोक्यात आलं कुठून? तुमच्या ऐकणाऱ्यांच्या पण डोक्यात असेल की अँड्रॉइड फोनवर मुलांनी शिक्षण घ्यावं. त्या ऑक्सफोर्ड गॅजेटने आता मागच्या महिन्यातच त्यांनी सांगितलं की या अँड्रॉइड फोन नावाचा हा रद्दी कचरा प्रकार जो आहे त्याच्याने काय मुलांचे धोके वाढणार आहे. ऑक्सफोर्ड गॅजेट असं नावाचं त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांनी मांडलं की शिक्षण आणि शिक्षक आणि विद्यार्थी याला तोड नाही. प्राचीन काळापासून प्रत्येक जगामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समोर बसले. मग आपल्या भारतात त्या मर्यादा होता, विषमता होता वगैरे हे मान्य आहे. पण शिक्षक आणि विद्यार्थी हे जे मोडस ऑपरेंडी जी होती तिला तोड नाही. जगामध्ये डिजिटलने मर्यादा आहे. तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुसानडेल फाउंडेशनचा स्कूल एक्सलेन्स प्रोग्राम राबवला आणि काही महापालिकेमध्ये बदल झालेला नाही. व्हर्च्युअलमुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढला आणि शिक्षकांची नोकरी जायला लागली आणि मुलांना ते 1-to-1 जे इंटरॅक्शन होतं शिक्षकांचं ते होत नाही. अशा ICTचा मुद्दा जो एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये 86 पासून आलेला आहे त्याला 2002ला रिव्ह्यू झाला, 2012ला ICTची पॉलिसी झाली आणि 35 वर्ष सरकार असं म्हणते की आम्ही काही ना काही करतोय. तर मी एक जो रिसर्च आर्टिकल त्याच्यामध्ये याचा मी फार चिरफाड केलेली आहे, अत्यंत व्यवस्थित चिकित्सा केलेली आहे. तर मी सगळ्यांना देऊ शकेल. प्रत्येकाचे नंबर मला जर इथे मिळत नाही, उमेश भाऊंकडे सगळे असतील, आपण ते प्रयत्न करू. व्होकेशनल एज्युकेशनचा मी अनुभव घेतला. मोदी सरकार आल्यावर मी संबंधित वेबसाईटला क्लिक केलं, मी असं आहे, मी 12वी झालेलं असं सांगितलं खोटं आणि 4 लोकांना सांगितलं. तर मग ते म्हणाले की तुम्ही एक्स एजन्सीला, उन्मेष बाबांची एक एजन्सी, सविताची एजन्सी आहे, संजीव सानेंची एक एजन्सी आहे, असं उदाहरणार्थ असे त्यांनी सांगितले. ते नंबरवर मी फोन केले की मला फूड प्रोसेसिंग करायचं आहे, काय करावं लागेल, कसं काय. सगळे नंबर बाद निघाले. एकमेव लागला. मुंबईला तिथे गेलो तर म्हणाले तुम्हाला एवढे पैसे लागेल, एवढा कोर्स करावा लागेल. म्हणजे सगळं तिथे जाऊन विकतच घेणार आहे. तर कशाला मग स्किल एज्युकेशन तुम्ही असं काढलं मोदींनी? म्हणजे जर माझ्या जागी 12वी शिकलेला तर दुसरा कोणी जर गेला असता त्याला काय अनुभव आला असता, त्याला काय अनुभव मिळणार आहे? म्हणजे नगरमध्ये साखर कारखान्यात संदर्भात किंवा प्रक्रिया उद्योगात मला जाऊन बघायचा अनुभव करायचा असेल, त्यासाठी मला ते कसं शिक्षण मिळेल, कुठे मिळेल वगैरे याचे ते सुरुवातीला व्होकेशनल एज्युकेशनच्या अनुषंगाने मोदी सरकारने स्किल डेव्हलपमेंटचा मोठा कार्यक्रम आखलेला. तो आधीच्या सरकारने आखला होता, यात त्यांनी काही बदल केले वगैरे आणि त्याला आणलंय. हा व्होकेशनल एज्युकेशन हा काय आधी नव्हता का? आता त्यांनी लोकविद्या नाव वापरलेलं आहे. लोकविद्या प्रकाशन बनारस येऊन त्या सहस्रबुद्धे कोण आहे, त्या आरती सहस्रबुद्धे, ते खूप सुंदर तिथे काम करतायत. आणि तिथे आमचे मित्र अजित प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे अमित बासोले, त्यांनी लोकविद्याच्या आधारे खूप सुंदर काम केलेलं आहे. पण यांचं लोकविद्या म्हणजे काय प्रश्न आहे? यांचं लोकविद्या प्रश्न आहे, कारण ते म्हणतात ऍटलीस्ट 50% लर्नर बाय 2025 ला व्होकेशनल सगळे जे ते घेऊ शकतील ऍक्सेस त्यांना आम्ही देऊ का? 5 वर्ष का लागायला पाहिजे? काश्मीरच्या प्रश्नाबद्दल तातडीने निर्णय घेऊ शकतात, या प्रश्नाबद्दल तुम्ही काय एवढा वेळ लागू शकतात का? असं मुळात आडात नाही तर पोऱ्यात येईल कुठून? म्हणजे मुळात हा चर्चेला मुद्दा आमच्या पुरोगामी बुद्धिजीवींकडनं पण आला आणि मला त्याच्याबद्दल दुःख आहे. अशाबद्दल बोललंच पाहिजे, पण नुसतं फुले आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही. तर राज्यघटनेच्या कलम 1, कलम 14, कलम 15, कलम 16 सामाजिक न्याय, सामाजिक भेदभावाला प्रतिबंध, सर्वांना समान अवसर, या तिन्ही गोष्टी आणि कलम 1 आणि कलम 21 याच्या प्रकाशात ही सगळी पॉलिसी जी आहे तिच्या चिंधड्या उडू शकतात. कमी वेळात सगळं कसं सांगणार? माझ्याही मर्यादा आहे. अडल्ट एज्युकेशनला त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला एक समिती केलेली आहे. ती आता काय काम करते तिचं ऑडिट पण होत नाही. आम्ही सर्व शिक्षा अभियानामध्ये त्यावेळेला अक्कल नव्हती मला फारशी, पण आम्ही राष्ट्रसेवाच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानाचं काम करत होतो. आणि नंतर आम्ही राष्ट्रसेवाला प्रश्न विचारले की सर्व शिक्षा अभियान हे सत्यानाश अभियान आहे, हे जागतिकीकरणाचे एक ट्रोजन हॉर्स होता, साम्राज्यवाद्यांचा, भांडवलशाहीवाल्यांचा तर ट्रोजन हॉर्स होता. मग आमच्यात डिबेट झाले आणि ते डिबेट आजही कायम आहे. काहींना पटतं, आम्हाला नाही पटत त्या कारण आमच्याकडे त्याची ढेर साडी आकडेवारी पटवून देण्यासाठी वेळ आणि काळ पण आहे. पण अडल्ट त्यावेळेला आम्ही ते साक्षरतेचे कार्यक्रम केले आणि आजही साक्षरतेला त्यांनी म्हटलेलं आहे की महत्व आहे. आणि नॅशनल अडल्ट एज्युकेशन ट्युटर प्रोग्राम याच्यामध्ये त्यांना असलेला सांस्कृतिक विचार, सांस्कृतिक आघाड्या त्या याच्यामध्ये पण आहे. जसं आता अंगणवाडी मध्ये ज्या कर्मचारी काम करतात त्याऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांचे, संस्थांचे लोक अंगणवाडीच्या मुलांना शिकवणार, 1ली-2रीला शिकवणार. म्हणजे त्यांचे सांस्कृतिक अजेंडा राबवण्यासाठी स्कूल एज्युकेशन मध्ये आता अधिकृत एक लिगसी मिळणार, तीच अडल्ट एज्युकेशन मध्ये पण मिळू शकते. हा धोका आहे.
आता त्यांनी उल्लेख केलेला नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क अडल्ट एज्युकेशन, आतापर्यंत एनसीएफ आहे तो स्कूल एज्युकेशन उच्च शिक्षणापर्यंत होता. अडल्ट साठी पण त्यांनी त्यात घेतलेलं आहे. आमचं म्हणणं 86वी राज्य घटना दुरुस्तीला हात लावला, त्या सगळ्या गोष्टीची नव्याने चिकित्सा होईल, नव्याने चर्चा होईल, त्याची समीक्षा होईल आणि संसदेमध्ये पुन्हा एकदा घटना दुरुस्ती करावी लागेल की 86वी राज्य घटना दुरुस्तीला बदलून त्याची समीक्षा करून एक समताधिष्ठित उद्देशिका जी राज्यघटनेची त्याच्या आधारे आणि पुन्हा पार द्रोणाचार्यांचा तो एकलव्याचा अंगठा काढून घेण्याची कृती असेल किंवा मग गोखलेंनी मांडलेली समतेची भूमिका असेल किंवा शाहू महाराजांनी फुले आणि पुढे राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाशामध्ये पुन्हा ती नवीन दुरुस्ती झाल्याशिवाय या अडल्ट एज्युकेशनला पण काही अर्थ नाही. भारतीय भाषांना आम्ही प्रमोट करू, मग प्रमोट करू तर 12वी पर्यंत प्राथमिक मातृभाषेच्या आणि परिसर भाषेमधून शिक्षण देऊ आणि दर्जा इंग्रजी शिक्षण देऊ जे 2001 पर्यंत होत होतं ते आता का नाही होऊ शकत? त्याचं कारण आहे IIT, IIM आणि उच्च शिक्षण संस्था ज्या आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्याला आपण TISS, TIFR सारखं तिथे प्रचंड पैसा होतात आणि मुंबई महानगरपालिकेच्या अजून 144 शाळांमध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी नाही आहे. नाही सॉरी 300 शाळांमध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी नाही. मुंबई महानगरपालिकेच्या लेटेस्ट 2019चा डाटा. आणि नुसतं या 300 शाळांमध्ये 8वी नसल्यामुळे आताही दरवर्षी साधारणतः 75,000च्या 60,000 मुलं जे 7वी नंतर बाद होत आहेत. तुम्ही म्हणाल खाजगी शाळेत जातील, अरे पण राज्यघटना मोफत शिक्षणाचं म्हणत होती ना, म्हणजे का पैसे देऊन शिक्षण म्हणत होती का? या शिक्षण नवीन धोरणामध्ये त्याचं काही असलं पाहिजे की नाही? ते मिळालं तर भाषाद्वारे शिक्षण मिळेल की आमच्या व्होकॅब्युलरी, ते म्हणतात की फोकस ऑन लँग्वेज ऑन लिटरेचर सायंटिफिक व्होकॅब्युलरी इंडियन लँग्वेजेस. ठीक आहे, तुम्हाला इंडियन लँग्वेजेस मध्ये द्यायचंय 22 आहे आपल्या राष्ट्रभाषा, त्याच्याशिवाय खासी गारो पण आहे, त्या सगळ्यांना आपल्याला ते दिलं पाहिजे. पण ते देण्यासाठी तुमची शाळा, तुमचे शिक्षक आणि ते मोफत देणार का? आता पाली त्यांनी आणून सगळ्या बौद्ध बांधवांना गारोड घालण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे पाली तर शिकलेच पाहिजे. आणि मग आता मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषेचा गळा दाबण्याचा त्यांनी मोठा प्रकार केला. ते काय पाली शिक्षण देऊ शकणार? आता 4 महिन्यापूर्वीची घटना, कोरोनाच्या आधीची. हायर एज्युकेशन बघा, मी बोललो तो 40,000 कॉलेज, आता ते 40 नाही 42,000 झाले आहेत. 800 युनिव्हर्सिटी 15,000 असं आहे. आता हे जे 40,000 कॉलेज आहे याच्यामध्ये ऑक्सफर्डचं कॅम्पस येणार आणि उन्मेष बागवेन, श्याम सोनार हे 2 शिक्षक तिथून येणार, पण त्यांचा दर्जा नसणार. त्यांना अभ्यासक्रम काय ते आपल्यावर बंधन राहणार नाही. ते आणतील ते सगळं, ते फी म्हणतील ते त्या पद्धतीने असं ते याला धरून फॉरेन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन बिल अजूनही पडलेलं आहे. हे सरकार ते मान्य करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्यांना 40,000 कॉलेजेस आणि 800 विद्यापीठ या पद्धतीने त्यांना ते ताब्यात घ्यायचे. त्याची सुरुवात दिल्ली युनिव्हर्सिटी, त्याची सुरुवात JNU मध्ये झाली, त्याची मद्रासला पण झाली, IIT कानपूरला पण झाली आणि देहरादूनला मोहन भागवत यांचं मोठे लेक्चर झाल्यानंतर साधारणतः 2014ला हे पहिलं मोदी शासन आल्यावर त्यांनी पहिले रिसर्च मधल्या सिनियर आणि ज्युनियर मधल्या या मुलामुलींची शिष्यवृत्ती, संशोधन शिष्यवृत्ती बंद करून टाकली. की सांगितलं तुम्ही आता तुमच्या विद्यापीठांनी स्वतःचे स्वायत्त पद्धतीने फंड गोळा करा. म्हणजे काय, मुंबई विद्यापीठाने भिकेचा कटोरा घ्यायचा आणि 4 पैसेवाल्या कंपन्यांकडे जायचं आणि त्यांच्याकडे ते पैसे गोळा करायचे. आता विद्यापीठाच्या कुलगुरूने, कॉलेजच्या किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी हे पैसे आणावे. हेच मुळी मग प्रगत देशामध्ये होतंय का असं? होतंय का असं? असेल तर आधार दाखवा. नाही तर लॅटिन अमेरिकेमधला, चिली मधला उदाहरण आमच्या समोर आहे. तिथे PPP फेल ठरलंय. काळे आणि गोरे यांच्यामध्ये भेद वाढवणार ठरलं आणि शिक्षण हक्क कायद्यामुळे जातीयता वाढल्याचे उदाहरण मी बघितलंय आणि आमच्याकडे स्टॅटिस्टिकल डाटा आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मी ते लिहून द्यायला तयार आहे की हा भेदाभेद करणारा कसा आहे. आणि त्याचंच एक पण नवीन रूप उच्च शिक्षणामध्ये येणार आहे, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान. तसं सरळ शिक्षा अभियान आणलं की झाडाखाली 20 पोरं बसवायचे आणि मी एक श्याम सोनार कुठेतरी 8वी 9वी 10वी शिकलेला नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये बीडमध्ये त्याला कसंही करून ट्रेनिंग द्यायचं, बसवायचं, शिकव बाबा आमचे पोरं शिकले पाहिजे, कुठेतरी ड्रगला जाणार नाही, कुठेतरी वाईट याला कामधंद्याला जाणार नाही म्हणून तू शिकेल. तसं उच्च शिक्षणामध्ये पण आहे की तू 12वी नंतर गेला ना, तू आमच्याकडे रुसामध्ये ये. रुसामध्ये म्हणजे टामटुम तुम शिकायचं, कारण तुझ्याकडे पैसाच नाही, टामटुम शिक, सर्टिफिकेट घेऊन जा. मग मूलभूत विज्ञान जे आहे की पंख्यामागचं तत्वज्ञान, गॅसचं सिलेंडर, तो आग पेटेचं तत्वज्ञान, तुम्ही आम्ही ज्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे एकमेकांना भेटतोय याचे जे मूलभूत सिद्धांत, मूलभूत विज्ञान आहे, जे इंजिनिअरिंग आहे, जे नाविन्याचा शोध घेणार आहे आणि ज्याची पायाभरणी पंडित नेहरूंनी IIT स्थापन करताना केली होती, दादाभाई नौरोजींनी त्यावेळेला दिली होती. त्यांच्याशी जरी मतभेद आहे, पुन्हा ऐकून तिकडे जावं की त्यांच्या दृष्टीमध्ये जर बघायचं झालं तर काय आहे. आज महाराष्ट्रामध्ये 26,07,000 मुलं उच्च शिक्षणामध्ये आहे
पण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मी साधारणतः 100-150 कॉलेजेस फिरलो, तर काय दिसतं, 150 मुलांनी एक प्राध्यापक शिकवायला आहे आणि त्यांनी मग क्लरिकल कामं करायची. प्रत्येक ठिकाणी हे मला मान्य आहे, शिक्षक आणि प्राध्यापक जे तुकार आणि चुकार समजा काम करत असेल त्यांना नियम आहे, मग त्या नियमांचं पालन करणाऱ्या वरच्या अधिकारी त्या शिक्षक आणि प्राध्यापकांना तुम्ही कंट्रोल का नाही करू शकत? त्याच्यामुळे हा व्यवस्थात्मक जर भाग आहे तर आधी सगळ्याच गोष्टीमध्ये पहिले ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीने अवतरत आहे की संपूर्ण तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट हे कॉर्पोरेट हातामध्ये जातं. म्हणजे आता रिसर्च जो आहे, रिसर्च IIT मध्ये तुम्ही राजा देसाई, अच्युत गोडबोले, सुधींद्र कुलकर्णी यांची 2014 मध्ये उदय निरगुडकर यांनी G24 मध्ये मुलाखत घेतली होती. मी पुन्हा काल परवा ती ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय की केवळ मला चांगला पैसा मिळवणारा कोर्स मिळेल ही जी मुलांच्या मनात भावना निर्माण होते, पालक ती तयार करतात आणि त्याच्यावर जर रिसर्च जर झाला तर काय होईल या देशाचं? मग मिशन नालंदा आणि मिशन तक्षशिला केवळ हे भारतातल्या SC ST वगैरे यांना हे केवळ काहीतरी लॉलीपॉप दाखवण्याचं हे काम आहे. तुम्हाला जर नालंदाने हे खरं करायचं असतं तर तुम्ही महाराष्ट्रातले किमान 100 कॉलेजेस घेऊन त्या 100 कॉलेजेसमध्ये आम्ही दर्जेदार इंजिनिअरिंग समाजाला लागणाऱ्या विकासाचं इथेच तयार करू आणि त्यासाठी जगाचे सगळे ज्ञान घेऊ. जे गांधी म्हणतात खिडकी उघडी ठेवा, त्या अर्थाने मी ते घेतो. ते तुम्हाला आता महाराष्ट्रात 100 कॉलेजला करायला काय हरकत होतं आधीच्या सरकारला? हे सरकार पण नाही करत आहे, ठाकरे सरकार ना, आधीच्या केंद्र सरकारने केलं ना, आताचं केंद्र सरकार आहे. त्याच्यामुळे हे नालंदा मिशन आणि मिशन तक्षशिला केवळ नावासाठी आहे. म्हणजे मी पुन्हा म्हणतो की ज्या पद्धतीचं एक इंटेलेक्च्युअल मास हायर एज्युकेशन मध्ये यायला पाहिजे आणि ते येण्यासाठी ते जे बॅरियर त्याला 12वी पर्यंत ते काढले पाहिजे, ते बॅरियर तुम्ही काढणार नाही आणि ह्या 40-45 हजार कॉलेजेस आणि 800 विद्यापीठाला न सुधरवता तुम्ही ऑक्सफोर्डचा कॅम्पस आणणार, तुम्ही युरोपमधल्या वेगवेगळ्या लोकांना इथे आणणार आणि कंपन्या त्याच्यावर करणार. कारण फॉरेन इन्स्टिट्यूशन एज्युकेशन रेग्युलेशन बिल जर वाचलं सगळं तर त्याच्यामध्ये ते तरतूद आहे. त्याच्यामुळे ते काही रद्द केलं नाही सरकारने, ते तसंच ठेवलेलं. ते याच्या अंतर्गत आता तो कायदा करून या पॉलिसीमध्ये ते लिगलाइज करणार. त्याच्यामुळे हे जे ऑटोनॉमस डिग्री ग्रँटेड, ऑटोनॉमस म्हणजे काय? बघा आता काय ऑटोनॉमस कॉलेज नाही का महाराष्ट्रातले काही राजकारण्यांच्या हाताखालचे, तर त्यांनी कोणते अध्ययन केलेले समाजाच्या विकासासाठी दाखवावं. बंद पडलेला पेयजल योजना आहे महाराष्ट्रातल्या, बंद पडलेल्या कृषी योजना आहे, त्याचं काय? यशवंतराव चव्हाणांपासून असलेल्या काही चांगल्या अनेक योजना आहेत, त्याचं काय? या उच्च शिक्षणामध्ये झालंय का त्याच्यावर रिसर्च? त्याच्याविषयी सरकार काही करताय नाही. हाय क्वालिटी लिबरल एज्युकेशन हे बिर्ला अंबानीने सांगितल्यामुळे लिबरल एज्युकेशन हा शब्द वापरलेला आहे. हा पंतप्रधान मनमोहन सिंग असतानाचा 2001-2चा जो अहवाल आला त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं होतं की स्कूल ते कॉलेजचं कसं शिक्षण असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आर्ट एज्युकेशन असलं पाहिजे, पण फिलॉसॉफी हिस्ट्री नसलं पाहिजे आणि विद्यार्थी संघटना नसल्या पाहिजे. विद्यार्थी संघटना या राजकीय लढा करतात आणि त्या सगळं शिक्षण बेदखल करून टाकतात आणि मुलांना त्याच्यामुळे त्रास होतो. तर या पद्धतीचं त्यांनी याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहे. याच्या फक्त या मुद्द्यांवर न जाता एवढंच टेक्स्ट याच्या आधारा विचार न करता आधीच्या तुम्हाला 86वी राज्यघटना दुरुस्ती, लिंगडो कमिटी, 1986ची राजीव गांधी असतानाची उच्च शिक्षण पॉलिसी, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, लर्निंग विदाउट बर्डन, प्रोफेसर यशपाल शर्मा यांचे अनेक दाखले संदर्भ घेतल्याशिवाय लिबरल एज्युकेशन म्हणजे काय म्हणतायत ते आपल्याला समजून घेता येणार नाही. जर यांनी लिबरल एज्युकेशन केलं तर हे सरकार येण्याच्या आधी आधीच्या सरकारने दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये 4 इयर ग्रॅज्युएशनचा आणि 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आणला होता. तिथे हारले होते, तिथे विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र आले होते, ते आधी सरकार हारलं, पण हे आल्यावर त्यांनी ते आता पॉलिसीमध्ये आणलेलं आहे. लिबरल म्हणजे काय, लिबरलची डेफिनेशन काय करतायत हे, त्याच्या आधारावर लिबरल एज्युकेशन आपल्याला स्वीकारता येईल किंवा नाकारता येईल. ऑप्टिमल लर्निंग एन्व्हायरमेंट अँड स्टुडंट सपोर्ट, त्या स्टुडंट सपोर्टच्या नावाखाली ते सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्राकडनं पेडागॉजी घेणार. म्हणजे काय, ब्रिटिश काउन्सिलकडनं इंग्रजी शिकवण्यासाठी भारतात काय मेले का इंग्रजी शिकवणारे मास्तर एवढे चांगले? इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी आपल्याकडे आलं आणि त्यावेळेच्या उच्चवर्णीयांनी इंग्रजी शिकलं, मग सगळ्यांपर्यंत हळूहळू जायला लागलं आणि त्यावेळेच्या तात्काळ उच्चभ्रू लोकांना त्याच्यापासून फायदा होणार होता म्हणून ते सीमित ठिकाणीच केलं आणि बाकीच्यांना येऊ न देण्यात फक्त पण काही गोष्टी आल्या. पण पुन्हा आगरकर, फुले, गोखले निर्माण झाले आणि बंडाचा झेंडा फुगरलाच गेला शिक्षणामध्ये. तेव्हापासून जर आपण म्हटलं तर ऑप्टिमल लर्निंगची प्रक्रिया तेव्हापासून आहे ती खरं तर. पण मग आता ते नॅशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे म्हणतात ना, ते
नॅशनल हायर एज्युकेशन रिसर्च कमिशन आणताय, त्याच्यामधून हे आणणार आहे. हायर एज्युकेशन रिसर्च कमिशन, केंद्रीय विद्या परिषद आणि अजून एक मी ती संस्था आहे, तिघांचे अध्यक्ष पंतप्रधान असणार आहे. त्याच्यामुळे हे जे सगळं आहे ते त्याच्या आधारित आणणार. जसं की चॉईस बेस, माझा विरोध आहे चॉईस बेसला. म्हणजे काय, विद्यार्थ्याला कुठलं कोर्स निवडायचं ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याने एका वेळेला 2 कोर्स घेतले पाहिजे याच्याबद्दल पण मला मान्य आहे. पण कॉलेज आणि शाळा निवडण्याचं स्वातंत्र्य जे इतर प्रगत देशांमध्ये किती आहे याचा अभ्यास करायला पाहिजे आधी, आणि मग इथे डिबेटला उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आकडेवारी आधारित माहिती घेतली पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी ते म्हणतात चॉईस बेस्ड स्कॉलर आणि क्रेडिट एज्युकेशन टू बी रिवाइज अँड इम्प्रूव्ह ऑल फॉर फ्लेक्झिबिलिटी अँड इनोव्हेशन. कोणतं इनोव्हेशन करणार आहे? जर उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस 400-500 आता वाढलेले या मागच्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये ते सगळे अनएडेड आहे. आणि ते डीम युनिव्हर्सिटी म्हणून त्यांनी 10 लाख सुरुवातीला भरले, नंतर 40 लाख भरले, नंतर 100 लाख भरले, म्हणून त्या लागली अभिमत विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी म्हणून त्यांना ती मान्यता मिळते. कारण ते राजकीय लोकांचे असतात, साखर कारखानदारांचे असतात. एंगेज कॅपेबल फॅकल्टी महाराष्ट्रामध्ये 72,000 पहिले फॅकल्टी भरा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये त्या रिफ्रेशर्स कोर्ससाठी त्यांना पहिले वाव द्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये परीक्षा पद्धती पहिले तुम्ही जुना जो 1994चा कायदा आहे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, त्याच्या आधारे तुम्ही जर परीक्षा सुधारवून टाका. नवीन जे आहे नवीच्या संदर्भात तुम्ही आधी जुन्याचं काय करतात ते बोललं पाहिजे. आपण राज्याच्या संदर्भात पण बघू आणि देशाच्या संदर्भात पण बघू. मग युजीसी जो कायदा आहे तो रद्द करायचा यांनी मनावर का घेतलाय? का युजीसी रद्द करतायत? आणि नरेंद्र जाधव सारखे अनेक लोक त्याला समर्थन करतात. नो डाऊट ते उच्च वर्गामध्ये गेलेले. ते जरी तथाकथित शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला असेल तरी नरेंद्र जाधव सारखे लोक आम्हाला काही त्यांच्याविषयी प्रेम नाहीये की तेवढे ते एससी म्हणून किंवा एसटी म्हणून. अनेक एससी एसटी मधले जे काही एकदम क्रीम याच्यामध्ये गेले ते तो डोक्यावर घेऊन नाचतील या पॉलिसीला. काही राजकीय लोक, काही ब्युरोक्रॅट लोक नाचू देत. ते आमचे सख्खे भाऊ जरी असले त्याच्यामध्ये तरी ते आमचे विरोधक आहे. कारण मूलतः या भारतीय स्वातंत्र्यातून आकांक्षा ज्या राज्यघटनेत पल्लवित झाल्या त्याला फलद्रूप करणारी, त्याला पुढे नेणारी, त्याच्यात संवाद घडवणारी आणि त्याच्यातून विकासात्मक संघर्षाकडे नेणारी, समताकडे नेणारी जर शिक्षणातली पिढी निर्माण असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. अन्यथा कसं करणार? त्याच्या फॅकल्टीच्या बद्दल फारसं न बोललेलं बरं. ते काय म्हणतात, आम्ही म्हणतोय अप्रोप्रिएटली डिझाईन परमनंट एम्प्लॉयमेंट एन्श्योर्ड ट्रॅक सिस्टीम इन ऑल 2030 ला आम्ही करू. आता देशामध्ये साधारणतः जवळजवळ 2.5 ते 3 लाख जवळजवळ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. प्राध्यापकांना वर्गामध्ये शिकवता येत नाही. प्राध्यापक परीक्षामध्येच गरकवून जातात. प्राध्यापक 11वी-12वी पासून म्हणतो आम्ही सगळे प्राध्यापकांना जसं शालेय शिक्षणामध्ये यांनी ते टर्म रेल्वे सर्वेचं कामं लावलेलं आहे. आता ते प्राध्यापकांना पण बऱ्याच गोष्टीच्या कामाला लावलेलं आहे. अजून IIT IIM सारख्यांना नाही लावलेलं आहे कारण त्याविषयी जरा समाजाचा दृष्टिकोन आहे की ते क्रीम आहे, तिथे नाही गेलं पाहिजे. आमचं म्हणणं IITला स्वातंत्र्य दिलं जसं प्रत्येक शाळेला आणि स्कूल एज्युकेशनला आणि 11वी-12वीच्या कॉलेजला आणि सगळ्या महाविद्यालयाला द्यावं. तिथे करावं. तुम्ही ऑटोनॉमस द्या ना, तिथे ऑटोनॉमस द्या. समजा आमची नॉर्थ महाराष्ट्र जळगावची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, की तुम्ही स्वातंत्र्य या की जळगाव जिल्ह्याचे काय प्रश्न आहे, केळीचा, लिंबूचा, कांद्याचा, बाजरी ज्वारीचा, नाचणीचा, हे 5 तिथले काहीतरी उत्पादन करा, त्याच्यावर रिसर्च 4 वर्षामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना स्किल द्या, त्यांना रोजगार द्या, त्याच्यातून त्या मुलांना मॅनेजमेंट शिकवा. ते करा. नाही तर मॅनेजमेंट काय, आंदोलनं कशी चिरडायची याचे मॅनेजमेंट ते ओडिसामध्ये चाललंय, त्या नंदुरबार मध्ये चाललंय. हे काय आहे? हे सगळं उलट शिक्षण आहे. बरं, हे या सरकारनेच केलं असं माझं म्हणणं नाही, आधीच्या सरकारने पण केलंय, पण त्या सगळ्याला लिगल करण्याचं याच्यामध्ये एक फ्रेमवर्क आहे. म्हणून इथे पण ती टीका रास्त होते. एम्पॉवर गव्हर्नन्स अँड ऑटोनॉमी. बापरे, ऑटोनॉमी बद्दल उपाध्याय नावाचे आणि शर्मा नावाचे हिंदी मधले लिखाणातले 2 लेखक आहेत. त्यांनी प्राध्यापक आहे आणि ते चळवळीतून आले. त्यांनी खूप सुंदर पुस्तकं लिहिली आहे. ऑटोनॉमस डेव्हलपमेंट हे मोठं गारुड आहे आणि हे जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून श्याम सोनार यांची लिंक बहुतेक तुटलेली आहे असं दिसतंय. बहुतेक आवाज येत नाहीये. श्याम सोनार हा येतोय सर, बोला. आले आहे परत सर. कंटिन्यू. पण ऐका, 1.25 तास झालेला आहे. बरं, आपला वेळ 1.5 तासाचा आहे. आता कन्क्लुजन मध्ये आला तर प्रश्नांना थोडा वेळ देता येईल आपल्याला. बरं, ठीक आहे. ओके, धन्यवाद. सुरू करा. राज्यघटना कलम 1, राज्यघटना कलम 14, 15, 16
आणि राज्यघटना कलम 21 आणि 41 याच्या आधारावर ही पॉलिसी मी, श्याम सोनार आणि असे भारतातले अनेक वेगवेगळे शिक्षक प्राध्यापक समूह आहे, त्यांचं एकमत आहे, त्याच्यावर हे चिकित्सा करत आहे की ही भारताला धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे आता मी माझं हे इथेच मुद्दा थांबवतो, आपण चर्चा करूया. आणि मी बोलताना बरेच मुद्दा लांबला काही पण नाईलाज होता, आपण चर्चा सुरू करूया. खरं तर विस्तृत एवढं बोलायचं असेल तर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणं गरजेचं असतं, कारण हा विषय खूप महत्वाचा आहे, गंभीर आहे. इथे मी बघतो आहे आपल्या उपस्थितांमध्ये बऱ्यापैकी शिक्षक वर्ग उपलब्ध आहेत, माजी कुलगुरू देखील आहेत. त्यामुळे या विषयावर खरं तर गंभीरपणे अधिक वेळ चर्चा करण्याची गरज आहे. पण आपण जे काही मुद्दे उपस्थित केले त्या निमित्ताने या संपूर्ण शैक्षणिक धोरणाबद्दल काही शंका किंवा इम्प्लिमेंटेशन आणि त्यांच्या भूमिका याबद्दल आपण जे काही प्रश्न उपस्थित केले हे फार महत्वाचे आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की जर जास्तीत जास्त जर प्रश्न विचारले गेले तर अधिक स्पष्टीकरण तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते देता येईल. तर 4 प्रश्न तर ऑलरेडी आलेले आहेत जे मी तुम्हाला चॅटवर पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये जे 2-3 महत्वाचे प्रश्न ते मी वाचून दाखवतो आणि मग बाकीच्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी कृपया हात वर करावा. मला वाटतं इथे कल्पना जगताप, गजानन अहमदाबादकर, सुनीता यांना प्रश्न विचारायचे, त्यांनी अनम्यूट केलेलं आहे. तर कसं करायचं, आधी आहेत ते प्रश्न मी सांगतो, ते त्या ओघात तुम्ही उत्तर द्या. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांना आपण बोलायला देऊया संधी. ओके, ठीक आहे. तर प्रश्न कोण विचारणार आहे का? हो. कोण विचारताय? 3 प्रश्न टाकलेत. नीता साने, प्राध्यापक डॉक्टर नीता साने आहेत, त्यांचे 3 प्रश्न मी पहिल्यांदा घेतो. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की एक स्पेशल, जसं एसीजेड आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, तसं विशेष शैक्षणिक झोन निर्माण करणार असं त्यांनी म्हटलंय. तर ते म्हणजे नेमकं काय असेल? त्यानंतर समाज चेतना केंद्र, पारख, दिशा असे नवे शब्द काय सुचवतात? आणि स्टुडंट्स विथ स्पेशल टॅलेंट, गिफ्टेड स्टुडंट यांच्यासाठी विशेष शिक्षण आणण्याचे धोरण आहे, त्याबाबत नक्की धोरण काय असेल? याने आपण सुरुवात करूया. नंतर काही प्रश्न विचारायचे असेल तर हात वर करा कृपया. स्पेशल झोन जे आहे हे साधारणतः याचा जो अनुभव आहे, त्यांनी नॉर्थ अमेरिकामध्ये याची पहिले मुहूर्तमेढ रोवली होती आणि युरोपामधल्या काही कंट्रीमध्ये त्यांनी अशी स्पेशल शिक्षणाबद्दल, ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो, तर स्पेशल एज्युकेशन झोन मध्ये फक्त ठराविक उत्पन्न असलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी एंट्री मिळेल असा एकूण तो डाव आहे. जरी ते भासवत असले की तिथे अत्यंत चांगलं, अत्यंत सुविधायुक्त शिक्षण मिळेल हे ते जे म्हणत असले, तरीही प्रत्यक्षात तसं होणार नाही. याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये, म्हणजे आता मी जो एक शोधलेख केला होता आणि त्या निमित्ताने जो अभ्यास केला, तर ICT मुळे निव्वळ अमेरिकेमध्ये 30,000 ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या ज्या जाण्यामध्ये जवळजवळ गेल्या, त्या 11वी पासूनचे पुढचे जे शिक्षण घेणार आहे त्या शिक्षकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्याचे कोणाला जर पुरावे असतील तर मी देऊ शकतो, हा एक भाग. तर हे स्पेशल एज्युकेशन झोन जे आहे याच्यामध्ये त्यांना जे अभिप्राय ते असं आहे की ज्या पद्धतीने एका मिनिटात कमी वेळात सांगायचं तर लावासा जसं पुण्याला झालं की नाही, एक वेगळे शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक असणारा गट यांच्यासाठी लावासा कसं राहण्याचं तयार. येस बरोबर आहे. तसंच स्पेशल इकॉनॉमिक नाही तर स्पेशल एज्युकेशन झोन जो आहे तो त्यांना तो अभिप्रेत आहे की दिल्ली मुंबई कॉरिडॉर जर येणार असेल आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉर मध्ये जर श्याम सोनारांच्या मुलाला मॅनेजमेंटची नोकरी मिळाली पाहिजे, तो स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये गेला पाहिजे. आणि जर दुसरा श्याम सोनार असेल, तो जर गरीब असेल, तो त्या झडपीच्या शाळेमध्ये मरला पाहिजे. त्याच्यामुळे एक भांडे घासणाऱ्याचा मुलगा पुन्हा निर्माण झाला पाहिजे आणि एक मॅनेजर निर्माण झाला पाहिजे. ही त्यांच्या व्यवस्थेची गरज आहे, अन्यथा त्यांची व्यवस्था चालणार नाही. ही त्यांच्या दृष्टीने नैसर्गिक, परंतु भारताच्या शिक्षण तज्ञांच्या दृष्टीने हे अनैसर्गिक, अन्याय आणि सामाजिक न्यायाला धरून नाही. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की विविध पक्षांनी किंवा विद्यार्थी चळवळींनी किंवा अन्य डाव्या पुरोगामी संघटनांनी किंवा विद्यार्थी संघटनांनी काय भूमिका घेतल्या आहेत आणि पोस्ट लॉकडाऊन याच्यावर काय प्रतिक्रिया येऊ शकते? विविध संघटनांनी याच्यामध्ये तपशिलामध्ये काही लोकांचे मतभेद आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मार्क्सवादी विचारांच्या प्रवाहाच्या संघटनांनी
अं, ज्या पद्धतीने तळात आशयाच्या पातळीवर जाऊन अभ्यास करायला पाहिजे होता तसं सगळ्यांनी अभ्यास केला नाही. त्याच्यामुळे त्यांनी वरवर का होईना की राज्यघटनेच्या मूलभूत लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाही म्हणून, आणि विशेष करून त्यांच्या विद्यार्थी संघटना उच्च शिक्षणामध्ये काम करत असल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणाला धरून या पॉलिसीला नकार दिलेला आहे. पण स्कूल एज्युकेशन मध्ये डाव्या संघटनांनी ज्या पद्धतीने भरीव काम करायला पाहिजे की मार्क्सने त्यावेळेला कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये बालकांच्या बद्दल गोथा कार्यक्रमाच्या आलोचनाच्या निमित्ताने फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय, त्याला रिलेव्हेंट आजही आहे. ते खरं स्कूल एज्युकेशन त्यांनी काही बोललेलं नाही. पण बाकी इतर पुरोगामी संघटनांनी स्कूल आणि हायर एज्युकेशन दोघे मिळून याला उडवून लावलेलं आहे. याला संसदेत मांडण्याची मागणी केली आहे, विशेष अधिवेशनची मागणी केलेली आहे. साधारणतः देशातल्या ऑल इंडिया 6 शिक्षक संघटना ज्या आहेत त्या डाव्या आहेत आणि संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी केली आहे. आणि जनतेला 1 नाही 6 महिन्याचा वेळ द्या. कोरोनामध्ये तुम्ही हे करू नका, कोरोना नंतर हे करा, पण जनतेमध्ये पहिले रान पेटवा, सगळे विचार प्रवाह येऊ द्या, मग तुम्ही करा. कारण मी सुरुवातीला बोललो होतो की माझ्याकडे दस्तावेज आहे की निव्वळ SCRT आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे जे मी 800 पानाचे डॉक्युमेंट मागितले होते त्याच्यामध्ये प्रोसेस जी ती कळाली, म्हणजे लोकशाहीचं काय 12 वाजवले यांनी. अशा प्रक्रियेने ही पॉलिसी आणली आहे. त्याच्यामुळे विरोध केला आहे त्यांनी आणि तो प्रखरपणे ते एखादी यापुढे करतील. प्रोफेसर सावंत यांना काही मुद्दा मांडायचा आहे, त्यांनी थोडक्यात मांडावा तो. मी तुम्हाला म्यूट करायला सांगितलेलं आहे. ओके. मला वाटतं विश्लेषण जे श्यामनी दिलेलं आहे ते थोडं घाईगर्दीत झालं, पण जे मुद्दे त्यांनी सांगितले ते अत्यंत महत्वाचे आहेत. खरं म्हणजे ज्यांनी शिक्षणाची पॉलिसी तयार केली ती लोकशाहीला धरून केलेली नाहीये. सर्वांना ज्यांना कन्सल्ट करायला पाहिजे त्यांना केलेलं नाहीये. आणि दुर्दैवाने 10+2 पॅटर्न आणल्यानंतर त्या पॅटर्नचं चांगलं इम्प्लिमेंटेशन केलं असतं, बदल होता, तो केला नाही. आणि विना अनुदानित शिक्षण संस्था, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, गावच्या शाळा हे धोरण आणून सरकारने स्वतःवरची जबाबदारी फेकून दिली आणि शिक्षणाचा व्यवसाय झाला. जे समर्थपणे मोठ्या नावानी मुलांकडनं मोठी फी घेऊन एक प्रकारचा आव आणला की आमच्या संस्था मोठ्या आहेत, असं काही झालं नाहीये. आणि मग गेल्या म्हणजे 98 पासून आतापर्यंत जे आउटपुट पडलं बाहेर समाजामध्ये ते बिना शिक्षकी, बिना प्राध्यापकी पद्धतीने जे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स बाहेर पडले, कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरला हात न लावताना किंवा उपकरणं, मशीन्स, इक्विपमेंट न वापरता डिग्र्या घेऊन बाहेर पडले, ते अत्यंत कमकुवत असे असल्यामुळे वरिष्ठांना किंवा प्रशासनातल्या लोकांना वाटलं की शिक्षण व्यवस्था कोसळलेली आहे. ती कोसळण्याचं काम सरकारने केलेलं आहे. कारण शिक्षक आणि प्राध्यापकांशिवाय तुम्ही हा 10+12 पॅटर्न वापरला, पुढे डिग्रीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग प्रोफेशनल असो की नॉन प्रोफेशनल असो, जे समर्थ होते त्यांनी भरपूर फी घेतल्या, खोटे दाखले दाखवले, मुलांनी होकॅबिलिटी करून आपल्या डिग्र्या घेतल्या. त्यामुळे दिलेलं शिक्षण हे कमकुवत, कुठल्याही पायाशिवाय, मजबूतीकरणाशिवाय हे समाजात पसरलं. त्याची रिफ्लेक्शन फार वाईट आली. तुम्ही अतिउच्च स्तरावर बघायला गेलात तर रिसर्चचा रेशो इतका कोसळलेला आहे. आणि आता जे वर्गीकरण केलेलं आहे, एकीकडे म्हणतात टीचिंग रिसर्च करा, दुसरीकडे रिसर्च टीचिंग करा, ते शब्द उलटे सुलटे फिरवलेत त्यांनी. 3 प्रकारची महाविद्यालयामध्ये काय करा, इक्वल स्टेटस वेटेज ऑन द टीचिंग करा, रिसर्च इन्स्टिट्यूशन मध्ये इक्वल वेटेज ऑन टीचिंग करा. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय, रिसर्च हा कोणीही कधीही कुठेही करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याला एक विजन लागतं, कल्पकता लागते आणि क्रिएटिव्हिटी. हाच विद्यार्थी तुम्हाला निवडायचा होता की रिसर्च कडे कोण जाणार, प्रोफेशनल कोर्सेस मध्ये नोकरी करायची आहे, सर्व्हिस करायची, असलेलं इक्विपमेंट कसं चांगलं वापरायचं हे शिक्षण पाहिजे. आणि इक्विपमेंट दुरुस्त आणि सुधारित इक्विपमेंट किंवा टेक्नॉलॉजी कशी करता येईल ही कल्पकता असला विद्यार्थी तयार करायचं होतं. त्यामुळे आता काय झालंय,
एवढे काय पॅरामीटर्स त्यांनी आणलेत. शिक्षणाचं मजबूतीकरण करण्याचं धोरण स्वीकारण्याची ऐवजी जो काय जुना पाया होता तो केव्हाच गेला. 11+4 नंतर तो 10+2 मध्ये अजून कोसळला. आणि ह्या खिचडी पद्धतीचं शिक्षण जे आहे, धड टीचिंग होणार नाही, धड रिसर्च होणार नाही, आणि मल्टिपल ज्या चान्स ठेवलाय 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हेच घेऊन विद्यार्थी सर्टिफिकेट डिग्री डिप्लोमा घेऊन बाहेर पडणार. त्यांची गुणवत्ता ही काय कुठल्याही एका प्रोफेशन मध्ये टिकण्यासारखी असेल असं मला वाटत नाही. तुम्ही एक बीएससी होणारा विद्यार्थी केमिस्ट्री घेऊन बाहेर पडला तर तो प्लांट ऑपरेशन्स किंवा केमिकल्स फॉर्म्युलेशन्स प्रोसेसिंग करू शकत होता. आता तो स्किल घेऊन तिथे गेला तर त्याचं केमिस्ट्रीचं म्हणा की फिजिक्सचं म्हणा की जॉग्राफीचं ज्ञान हे पुरेसं असणार नाही. त्याला मल्टिपल एंट्रीज किंवा मल्टिपल विषय देऊन जे स्पेशलायझेशन व्हायला पाहिजे. एकीकडे आता परवापर्यंत म्हणते युजीसी की सगळे विषय तुम्हाला आधी फंडामेंटल बेसिक विषय तुम्हाला केलेच पाहिजेत, मग स्पेशलायझेशन करा. आता म्हणतात तुम्ही स्पेशलायझेशन करा, रिसर्च कडे वळा. थोडीशी गोंधळाची पॉलिसी असं मला म्हणायचं आहे. ही आपल्याला अजून गोंधळात टाकणार आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता, स्किल किंवा संशोधन याला चालना देणारी ठरलं असं मला वाटत नाही. ओके. राबवण्याची आपल्याकडे क्षमता पण नाही आहे. क्षमता बांधण्याचं काम शासन करणार आहे. शिक्षकांना अनुदानित आणणार आहे का? 2030 पर्यंत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती बंद झाली पाहिजे, पण तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालवणार. याचा अर्थ काय हे मला कळत नाही. ओके, धन्यवाद. ओके. प्राध्यापक डॉक्टर अरुण सावंत हे मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू आणि राजस्थान विद्यापीठचे कुलगुरू आहेत. त्यांच्या या टिप्पणीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. खरं तर श्याम असं आहे की इथे बऱ्यापैकी शिक्षण क्षेत्रात काम करणारे बरेच कार्यकर्ते, शिक्षक इथे उपस्थित आहेत. प्रत्येक जण या विषयावर अर्धा 1 तास बोलू शकेल. त्यांना तशी संधी आपण द्यायला पाहिजे खरं तर, कारण हा एक असा जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्या हृदयाशी आपल्या कामाचा देखील विषय असल्यामुळे खूप जण असतील. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मंच खुला आहे. मला विचारायचं आहे. हॅलो, ऐकू येतंय? हो, ऐकू येतंय. तुमचं नाव सांगा आणि बोला. सुनीता. मी सुनीता कुलकर्णी बोलतेय. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की आता एक 10+2 आत्ताचा जो पॅटर्न आहे, आता असं झालंय की कित्येक ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांना काही महत्वच राहिलं नाही. कारण प्रायव्हेट संस्था अशा उघडल्या आहेत की ज्या तुम्हाला जेई सगळ्या एनडीए इकडचं शिक्षण देतात आणि त्याच तुम्हाला कॉलेजशी अफिलिएट करून देतात परीक्षेपुरतं. तर ह्या सगळ्या खाजगीच आहेत, भरपूर पैसे घेणारे आहेत. तर ह्या संस्था ज्यामध्ये आहेत त्यांना ते 10+2चं आता पुढे किती वर्षात काय होणार हा एक प्रश्न. आणि दुसरं चॉईस बेस्डचं आहे. तो असं जर आपण पाहिलं तर चॉईस बेस्ड असेल तर फ्लेक्झिबिलिटी असेल तर चांगलं असं मला वाटतं. पण ते कशा पद्धतीने राबवलं जाणार हे मला जरा स्पष्ट करून हवंय. कारण असेल तर ते चांगलं आहे की एखाद्या व्यक्तीला सायन्सचा असेल आणि त्याला मराठीची पण गोडी असेल तर ही कॅन डू दॅट, हे त्या दृष्टीने चांगलं आहे. पण हे आपल्याकडे कसं राबवलं जाणार आहे, आहेत त्याच्यात काही तरतुदी आहेत का? दुसऱ्या प्रश्नापासून मी उत्तर द्यायला सुरुवात करतो. खूप चांगले प्रश्न आहे सुनीताताई तुमचे. मी जेवढा काही अभ्यास केला आहे अमेरिकेमध्ये पण आणि फिनलँडमध्ये राज्यामध्ये, तर शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये जसं आपल्याकडे भारतात चॉईस हे जे काही मनामध्ये गृहीत धरून बोललं तर तसं तिकडे चॉईस नाहीचं. कारण काय, आपल्याकडे चॉईस केव्हा मिळेल? एक तर संपूर्ण कमर्शियलायझेशन जर शिक्षणाचं झालं, बाजारीकरण झाल्यावर तुमचं 11वी-12वीचं शिक्षण म्हणजे 10+2चं जे शिक्षण आहे ते जर पैशावर आधारितच असेल, सेल्फ फिनान्स असेल आणि त्यासाठी जर माझ्याकडे पैसा असेल तरच मी माझ्या दोघी मुलांना 11वी-12वीला शिकू शकेल. अन्यथा पुन्हा क्लासरूम मध्ये आणि श्रमिकांच्याच माझ्या मुलांना ढकलण्यामध्ये असं जर व्यवस्था तशा शाळेमध्ये असेल तर तो चॉईस ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो मिळणार. त्याचं कारण मग याच्यामध्ये काय होतं, खाजगीकरण करा, मग खाजगीकरण चालेल पण त्याच्यामध्ये SC/ST ला काहीतरी करा. हे जे वसंतराव नाईकांना बसून चाललेलं आहे त्याला माझा स्पष्ट विरोध आहे तत्वतः. पण व्यवहारामध्ये ती मुवमेंट उभं राहत नाही म्हणून ते मागे यावं लागतं. व्यवहारामध्ये जी मूलतः गोपाळकृष्ण गोखलेंची भूमिका, मूलतः जी फुल्यांची भूमिका आणि गांधींची पण अंत्योदयाची भूमिका जर बघितली तर या फ्रीशिप या संकल्पनेला आज त्यांचा पाठिंबा नसता राहिला. त्यांनी असं म्हटलं असतं KG ते PG सरकारनेच करावं सगळं. जर सरकारने केलं
तर तिथे चॉईस जो आहे तो मिळेल. आता चॉईस कोणाचा आहे? एकूण संपूर्ण आपली व्यवस्था जी आहे ती आर्थिक आणि सामाजिक विषमता आधारित असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामधल्या मुलांना कोणता चॉईस मिळणार आहे की असं शिक्षण त्यांना मिळेल की ते तिथे ते प्रवेश घेऊ शकतील? हा एक भाग. आणि 10+2 मध्ये आता असंच ते करत आहेत. मी हे बोलण्यासाठी मला काही चांगले मुद्दे मिळावे किंवा माझं पण चिंतन व्हावं म्हणून मला पण शिकायला म्हणून मी 10वी-11वी झालेले किंवा आता ते आहे अशा मुलांशी काल पण बोलण्याचा प्रयत्न केला आणि मला ती हाऊस आहे आणि मला पण ती क्युरियोसिटी आहे कसं बघतात वगैरे वगैरे. आता ते म्हणाले की बघा आम्हाला माहित नसतं, वडील सांगतात, अनेक जण सांगतात, ॲटिट्यूड चेंज करतो, मग आम्ही ते सायन्सला किंवा इंजिनिअरिंगला जातो वगैरे. पण पुढे लक्षात येतं की आम्ही त्याच्यातले नाहीच आहोत. असं बहुसंख्य मुलांचं होतं. 30% तरी मुलांचं होतं असं. काही टक्के लोकांना त्याच्यातून पुढे गवसतं, पण त्या घरातून त्यांना वातावरण आहे म्हणून. मग ते वातावरण त्या घराची आर्थिक स्थिती जरी कमजोर असेल पण त्या आई वडिलांच्या मनामध्ये प्रचंड जिज्ञासा असेल, पण सांस्कृतिक कल्चर कॅपिटल जर असेल तर तिथून ते होऊ शकतं. मग ते काहीतरी करतात, पण तरी त्यांना गहाण ठेवावंच लागतं. म्हणजे ब्राह्मणाच्या जरी घरामध्ये मुलगा आहे तो गरीब आहे तर त्याला पैसे गहाण ठेवावे लागतात, तेव्हा तो शिकू शकतो, आणि तोही शिकू शकत नाही. त्याच्यामुळे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आहे की जरी हे राहिलं तरी मुळात सामाजिक आर्थिक विषमता असल्यामुळे हे 10+2 मध्ये यांनी जराही बदललं. श्याम त्यांचा प्रश्न बरोबर आहे की चॉईस बेस ही बोलायला चांगलं आहे आणि आपला जो आवडतो समजतो तो विषय शिकण्याची आपल्याला संधी मिळते. तो त्यांचा प्रश्न आहे की इम्प्लिमेंट कसं करणार. तर बरोबर आहे. आपल्याकडे साधा रेग्युलर वर्गाचा शिक्षक शिकवायला नाही. तुम्ही आता केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी घेतलं तर कुठल्या तरी शाखेमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर शिक्षकच नाही, कॉन्ट्रॅक्टचा शिक्षक आहे. हे कमीत कमी विषय शिकवायला सुद्धा आपली यंत्रणा कोसळलेली आहे आणि ती तुम्ही अनएडेड केल्यामुळे आणि मग त्याच्या पद्धती इतक्या विचित्र केल्यामुळे ज्याला शिक्षक व्हायचा शिक्षक होणं पण कठीण झालेलं. मग तुम्ही आता चॉईस बेस दिल्यावरती 10-15-20 चॉईस जर मुलांनी मागितले ते मिळणार नाही. तुम्हाला लिमिटेड चॉईस मिळतील आणि मग तेवढे वर्ग इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षक कोणीतरी भाड्याचा शिक्षक आणायचा, तू हा विषय शिकव आणि जा घरी, अशा पद्धतीने ते होणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न बरोबर आहे. इम्प्लिमेंट करणं आपल्यासारख्या देशामध्ये चॉईस बेस फारच कठीण असतं. सावंत त्याला क्लस्टर पण येणार आहे आता. फक्त मी त्याची ना थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. येणार आहे त्या क्लस्टरमध्ये एक शिक्षकांना इथून तिथून फेऱ्या मारण्यासाठी आपल्या सिस्टीम मध्ये शक्य आहे का? शहरात जिथे हाय पॉप्युलेशन डेन्सिटी ते क्लस्टर मध्ये मुवमेंट ऑफ टीचर शक्य आहे कदाचित, पण मग जिथे दूरच्या अंतरावरती आहेत कसं शक्य होणार आहे? नाहीच होणार आहे काही शक्यते, पण ते त्यांनी ते क्लस्टर घातलंय त्यांनी त्याच्यात शाळेपासून कॉलेज पर्यंत इकडे क्लस्टर. त्यांनी ताई ऐका, क्लस्टर युनिव्हर्सिटी काढल्यात, त्यांना कुलगुरू नेमता येत नाही अजून आणि त्याची रेग्युलेशन झाली नाही, 2 वर्ष होत आली त्याला. तिथे धड नियुक्त्या झालेल्या नाही. क्लस्टरच्या नावाने बिंग वाजवायचं आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटी काढली, दिवसाखाली 4-5-20 कोटी दिले, त्याचं करणार काय? तुमचं मूलभूत पायाच नाहीये. या रिक्रुटमेंट करणार कोण? त्याचा बोर्ड आहे का? तुमच्या पद्धती निवडीच्या इतक्या लांबच्या आहेत की तरी शिक्षकाची नेमणूक होत नाही. त्यामुळे हे फेल्युअर मार्गावर ही मानसिकता आपल्या सरकारची नाहीये, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. कागदावर केलं आणि दिलं, तुमची क्लस्टर्स कॉलेजेस हे आपल्याकडे इम्प्लिमेंट करणं आपली क्षमता नाही असं मी समजतो. त्यापेक्षा शिक्षण व्यवस्था होती तिथले कच्चे धागे ओळखून ती मजबूत कशी करायची असं धोरण सरकारने आणायला पाहिजे होतं. 11वी-12वीचे जे हे आहेत, 11वी-12वीचे जे शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत सगळ्या कला, विज्ञान, वाणिज्य, इंजिनिअरिंग, व्यावसायिक वगैरे, मी ते जे बोललो होतो 72,000 ऑथेंटिक डाटा केवळ प्रथम वर्ष जे आहे 12वी नंतरचं ते 72 जागा रिक्त होता. हे क्लस्टर विचार करायचं तर पुन्हा माझा प्रश्न निर्माण की विद्यार्थी आता श्याम मी आता पाहिलं, आता विद्यापीठामध्ये जर 127 जागा शिक्षकांच्या गेले 20 वर्षे रिकाम्या आहेत. शासकीय विज्ञान संस्थेमध्ये
गेली 25 वर्ष प्रोफेसर्स रीडरच्या जागा भरलेल्या नाहीयेत. अगदी बरोबर. आणि तिथनं बाहेर पडणारा विद्यार्थी हा गुणवत्ताधारक असेल, चांगला संशोधक असेल, अशी अपेक्षा तुम्ही ठेवता आणि तसं तुम्हाला तो मिळत नाही. तो मिळत नसल्यामुळे काय होतं की गुणवत्ता त्या प्रॉडक्ट मध्ये दिसत नाही. मग शिक्षण व्यवस्था कोसळली असं म्हणून बुम्मा मारायच्या आणि मग कॉन्ट्रॅक्ट टीचर अपॉइंट करण्याचे अधिकार आपल्याकडे ठेवायचे. आणि ते कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट टीचर अपॉइंट करतात ह्याचा फॉर्म्युला खालच्या कारभारासाठी त्या अधिकाऱ्यांनी ठरवायचा असतो. असंच झालं ना. अगदी. प्राध्यापकी पद भरायची महाविद्यालयामध्ये त्याचे फॉर्म्युले कागदावरचे वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे अशा पद्धतीने असेल तर गुणवत्ताधारक शिक्षक हा शिक्षक पण होऊ शकत नाही. शोकांतिका आपल्या पद्धतीची. त्यामुळे इतर राज्यांनी काय केलं ते बघा. साऊथ मध्ये की वेस्ट बेंगॉलमध्ये इतकी अधोगती शिक्षण उच्च शिक्षण झालेली नाहीये, ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यांनी वेळीच स्टेप्स घेतल्या. विद्यापीठ शिक्षण असो की शालेय शिक्षण असू दे, वेस्ट बेंगॉल घ्या की चेन्नई घ्या की बेंगलोर म्हणा, त्यांच्याकडे एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राने पुरता बोजवारा केले उच्च शिक्षणाचा. शालेय तर मला जास्त माहिती नाही, पण विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाचा बोजवारा पूर्ण केलाय. त्याला गोंडस नावं रुसा पद्धत युजीसीने आणली, परंतु इम्प्लिमेंट करताना तिथे पण पक्षपात कसे केले हे आम्ही पाहिलेलं आहे. शेवटी संस्था ह्या दिवसेंदिवस कोलमडत चाललेल्या आहे.